फिअर एवढं घालून ठेवलंय लोकांच्या मनात की पैसे कमवणं इज नॉट अ इझी टास्क. तुम्हाला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून लक्षात आलं असेल की पैसा खूप महत्वाचा आहे. बरोबर पण त्याच्यावर तुम्हाला हे पण शिकवलं असेल की जास्त पैसा करू नको. बरोबर. तुम्ही कसे आले या निर्णयापर्यंत की नाही आता आपल्याला महाराष्ट्राला फायनान्शियल लिटरसी प्रोव्हाइड करायची? पैसे नव्हते घरात, रोजचा किराणा मम्मी जाऊन घेऊन यायची. म्हणजे पूर्ण किराणा रोजचा जर पैसे मिळाले 7-8-10 रुपये पप्पांकडून तर मम्मी जाऊन सामान सगळं घेऊन येणार आणि मग जेवण बनेल आमच्या इथे. या कुटुंबाला जर मी योग्य गायडन्स केलं तर त्यांच्या आयुष्यात असा बराच सारा बदल घडून येऊ शकतो फायनान्शियली, आणि तो घडून पण आला. माझ्याकडे कपल आलं होतं लॉकडाऊनच्या आधी, जस्ट आधी. त्यांनी पैसे खूप सारे उधार घेऊन एक बिझनेस सेटअप केला होता नवरा बायकोनी म्हणून. मॅन्युअल बिझनेस होता म्हणायला हरकत नाही, ऑफलाईन बिझनेस टाइप्स होता. करोनाच्या नंतर सगळं ऑनलाईन झालं, तर तो बिझनेस परत करण्याच्या लायकीचा राहू पण शकत नाही. अशा वेळेला ती कपल शेवटचा पर्याय म्हणून माझा एक सेमिनार त्यांनी अटेंड केला फ्रीचा, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही आत्महत्या करणार होतो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स या चॅनलवरती. जसं तुम्हाला माहितीच आहे, आपण प्रत्येक पॉडकास्टमध्ये काहीतरी नवीन विषय या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतो. तर याच गोष्टीला लक्षात ठेवून आजचा पॉडकास्ट आपण खूप महत्वाच्या विषयावर, जो प्रत्येकाच्या आयुष्यातील एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, घटक आहे किंवा विषय आहे, त्यावर आपण आजचा पॉडकास्ट करणार आहे. तो म्हणजे फायनान्शियल लिटरसी. बऱ्याचदा असं होतं की घरात एकच व्यक्ती पूर्ण फायनान्शियल जबाबदारी सांभाळत असतो आणि त्यातून बाकीचे लोक त्याकडे लक्ष देऊ शकत नाही किंवा त्यांना देता येत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये कुटुंबाची एक जी फायनान्शियल कंडिशन आहे ती खूपच काही वेळेस डगमगते आणि काही वेळेस चांगली होते. ते डिपेंड करतं की तो व्यक्ती जो फायनान्शियल गोष्टी सांभाळतो आहे तो किती चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हाताळतो आहे, आणि त्यावरच कुटुंबाचं भविष्य या ठिकाणी ठरवून येतं. तर आपल्याबरोबर आज या विषयावर बोलण्यासाठी समीर सारंग सर आले आहेत, ज्यांनी आतापर्यंत जवळपास 10,000 पेक्षा जास्त फॅमिलीजला फायनान्शियल लिटरसी काय आहे, फायनान्शियल एज्युकेशन काय आहे, फायनान्स कसं सांभाळलं जातं आणि त्यातून आपलं भविष्य कसं सिक्युअर केलं जातं, या सगळ्या गोष्टींबद्दल शिकवलेलं आहे आणि मदत केलेली आहे. आज त्यांच्याबरोबरच आपण हा पूर्ण पॉडकास्ट करणार आहोत. यामध्ये आपण सगळं फायनान्स रिलेटेड बारीक सारीक ज्या गोष्टी तुम्हाला अडचण असतील त्या मी माझ्या या पेपर्समध्ये लिहून ठेवलं आहे, आणि तेच क्वेश्चन मी त्यांना विचारणार आहे जे तुमच्या मनात आतापर्यंत आहेत की गोष्टी कशा करायला हव्या. सो नमस्कार समीर सर, तुमचं सोशल लेन्स वरती स्वागत आहे. सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही आतापर्यंत केलेले काम आहे, जेवढे मला माहिती आहे की 10,000 पेक्षा जास्त फॅमिलीजला, हा खूप मोठा आकडा आहे सर, फायनान्शियल लिटरसी प्रोव्हाइड करणं किंवा फायनान्शियल एज्युकेशन प्रोव्हाइड करणं. ऍक्च्युली मोठ्या मोठ्या कॉलेजेस, शाळा आहेत जिथून मुलं पास आउट होऊन येतात तरी देखील ते फायनान्शियल त्यांची जी स्टेबिलिटी आहे ती मिळवू शकत नाही. कर्जांमध्ये फसता, चुकीचे फायनान्शियल डिसिजन्समुळे त्यांचं आयुष्यभर तो एक ईएमआयच्या वेड्यामध्ये अटकलेलं जातं. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आजूबाजूला घडताना बघतो. सर, सोसायटीमध्ये फायनान्शियल लिटरसी अजून लिमिटेड आहे. म्हणजे जसं की मला बघायला मिळतं की लोकांमध्ये, तुम्हाला अशी कोणती लोकांमध्ये अडचण बघायला मिळाली की जे लोक इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात किंवा कुठलाही फायनान्शियल डिसिजन घ्यायला घाबरतात? अचानक कुठला तरी एखादा मोठा फायनान्शियल डिसिजन घ्यायचा आहे तर त्यांना बराच विचार करायला लागतो. या सगळ्या गोष्टी का होतात? बेसिकली एज्युकेशन नाहीये, शिक्षणच नाहीये आपल्या. जसं मी सांगितलं की शाळा कॉलेजमध्ये आणि घरातल्यांनी शिकवलंच नाहीये. सो ती माहिती नसल्यामुळे जी माहिती मिळते सोशल मीडिया किंवा इतरांकडून ऐकून, त्याच्यातून असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर खूप जास्त पैसे लागतील. बरोबर. कमी पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतात, आणि खरंच कमी पैशांमध्ये सतत जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिलात तर श्रीमंत बनू शकताय, हे माहीतच नसतं. आणि दुसरी सगळ्यात बेसिक गोष्ट काय, तर भीती वाटते की बाबा आहेत ते पैसे सुद्धा मी घालून नको बसायला चुकीच्या ठिकाणी काही करून. कारण की आपल्याला इन्व्हेस्टमेंट जेव्हा पण करायचे असतात तर सर्वसामान्य व्यक्ती तुम्ही जर बघितलात, इन्क्लुडिंग तुम्ही पण हे केलेलं असेल, घरातल्यानी पण करताना बघितलं असेल, की आपण एजंट किंवा सीए किंवा कन्सल्टंट, ब्रोकर याच्याकडे जातो आणि म्हणतो की सर तुम्ही सांगा आम्ही कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. बरोबर. आणि तो समोरचा व्यक्ती तुम्हाला कधीच तुमच्या फायद्याचे प्रोडक्ट आधी विकणार नाही. तो तुम्हाला विकेल त्याचे फायद्याचे. कारण की त्या बिचाऱ्याला तसंच शिकवलेलं असतं की आपल्या फायद्याचे, आपल्या कमिशन जास्त मिळेल, आपली नोकरी कशी टिकवायची आहे आणि इन्सेंटिव्ह कसे मिळवायचे, ते प्रोडक्ट कसे विकायचे, बरोबर. त्याची स्पेशल ट्रेनिंग दिली जाते आणि त्याला हे सांगितलं जातं की बाबा तू लोकांचं भलं करतो हे असं विकून, म्हणून तो विकतो. पण तुम्ही जर बघितलं तर हे सोसायटीची कंडिशन आहे किंवा त्यांना कळत नाही, माहित नाही किंवा ते डिसिजन घेऊ शकत नाही. आणि जे विकणारे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की ते जे प्रोडक्ट विकणारे आहेत
ते स्वतः श्रीमंत होत नाहीयेत, पैसे कमवत नाहीयेत, किंवा त्या कंपनीमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतायत ते सुद्धा श्रीमंत होत नाहीत, फक्त त्या कंपन्याच मोठ्या होतात. बरोबर. कारण की कंपन्या शिकलेल्या असतात, त्यांना सुशिक्षित फायनान्शियल आयडिया असते. आयडिया असते, आणि ते सुशिक्षित लोकांनाच घेतात आणि त्यांना टार्गेट्स लावतात की मोठं कसं करायचं, आणि एजंट आणि सेल्स मॅनेजर्सना शिकवतात हे कसं विकायचं. बरोबर. जेव्हा की एक सर्वसामान्य व्यक्ती 200, 500, 1000 रुपयापासून सुरुवात करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला जर विचारलं की तुम्ही मला सांगू शकता की तुम्ही जेव्हापासून कमवायला लागले तेव्हापासून तुम्ही 500, 1000 रुपये गुंतवू शकला असतात? बरोबर, 100%. करता येतं, प्रत्येकाला करता येतं. इनफॅक्ट मी अजून एक प्रश्न विचारतो की तुमच्या घरातले न कमवणारे व्यक्ती महिन्यातून 500 रुपये गुंतवू शकतात? न कमवणारे 100% करू करू शकतात. त्यांचे एवढे खर्चच आहेत की 500,000 काहीच वाटत नाही. करू शकतो, महिन्यातून एकदा म्हणतोय मी. बरोबर. पण हे नॉलेज कधी घेतलंच जात नाही, कुणाला दिलंच जात नाही. कारण की हे नॉलेज जर का गव्हर्नमेंटने तुम्हाला दिलं किंवा शाळा कॉलेजेसने तुम्हाला दिलं गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे, तर तुम्ही श्रीमंत होऊन गेलात, तर त्यांच्यावरती तुम्ही डिपेंड राहणार नाही. बरोबर. तुम्ही इलेक्शनच्या वेळेला पैशासाठी डिपेंड राहणार नाही, तुम्ही 5 किलो राशनवरती डिपेंड राहणार त्यांच्या नाही, सबसिडीजवर डिपेंड सबसिडीज वरती डिपेंड राहणार नाही, स्कीम्स वरती डिपेंड राहणार नाही. ते जे तुम्हाला फंडे देतात, जे जुमलेबाजी करतात, त्याच्यावर पण तुम्ही डिपेंड राहणार. फॉर एक्झाम्पल इलेक्शनच्या वेळेस लाडकी बहीण योजना, ते ह्याच्यावरती तुम्ही कुठंच डिपेंड राहणार नाही. तुम्ही त्यांना म्हणजे त्यांना तुमची गरज असायला पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही वागाल. बरोबर. आता कसं आहे की आपल्याला त्यांची गरज वाटते, कारण की आपल्या शिक्षणातून याच्यातून तुम्ही बघा, आता ग्रॅज्युएशनला पण 1 वर्ष वाढवून दिलं. या सगळ्या शिक्षणातून जेव्हा बाहेर पडतो माणूस, त्याला किती कळतं. 1 रुपयाची अक्कल, 1 रुपया कमवण्याची अक्कल असते जे त्याला शिकवलं गेलं त्याच्या हिशोबाने. जर त्यांनी एक स्टेप पुढे टाकली आणि त्यांनी विचार केला घरातल्यांच्या सोबत, स्पेसिफिकली खूप गरजेचं आहे की घरातला प्रत्येक व्यक्ती जर पैसे कमवण्याच्या बाबतीत सिरियस होऊन गेला किंवा विचार करायला लागला, इव्हन बोलायला जरी लागला, तरी खूप मोठाची डिफरन्स घरामध्ये येऊ शकतो बरोबर. आणि पैसे येऊ शकतात. हे खूप गरजेचं आहे. बरोबर. हे खूप इम्पॉर्टंट आहे की ऍक्च्युली बोलणं तरी गरजेचं आहे की आपल्याला पैसे कमवायचे. बऱ्याच म्हणजे मी जेवढ्या फॅमिलीज, आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे किंवा माझ्या आजूबाजूच्या जेवढ्या फॅमिलीजमध्ये इंटरॅक्शन झालंय की जास्त पैशांबद्दल बोललं तरी त्यांना त्रास होतो की हे आपल्या बसचं नाहीये किंवा हे आपण करू शकत नाही. म्हणजे एक्झाम्पल की आता मिडल क्लास फॅमिलीज म्हणजे त्यांच्याकडे एक 5-10 लाख रुपये मोठी गोष्ट असते. एका वेळेस 5-10 लाख रुपये कोणी पाहिलेले नसतात. आणि जर एखादा मुलगा असं बोलायला लागला की नाही मला एवढे पैसे कमवायचे आहेत, माझा असा प्लॅन आहे, सो घरचे घाबरून जातात की हा चुकीचं काहीतरी नको करून टाकायला पैसे कमवायच्या नादात. सो या गोष्टी म्हणजे पहिले तर फिअर एवढं घालून ठेवलंय लोकांच्या मनात की पैसे कमवणं इज नॉट अ इझी टास्क किंवा अशा गोष्टी, आणि त्याच्यामुळेच मग ह्या गोष्टी घडून नाहीयेत. लोक अप्रोचच नाही करत त्या गोष्टीला घेऊन पुढे. कारण की पैशाला घेऊन जर तुम्ही बघितलं, तर तुम्ही जेव्हापासून तुम्हाला कळायला लागलं, तुम्ही बघा, तुम्हाला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून लक्षात आलं असेल की पैसा खूप महत्वाचा आहे. बरोबर. पण त्याच्याबरोबर तुम्हाला हे पण शिकवलं असेल की जास्त पैसा करू नको. बरोबर. त्याच्या मागचं कारण हे पण सांगितलं असेल की जास्त पैसे करणारे एकटे पडून जातात, किंवा जास्त पैसे असतील तर टेन्शन येतं, आजार होतात, आणि ह्या कारणाने पैसे चांगले नसतात. पण बेसिक रिक्वायरमेंट पैसेच आहे. बरोबर. म्हणजे किती कॉन्फ्लिक्ट आहे इथं की तुम्ही लहानपणापासून पैसे भरपूर कमवायच्या मागे पळू की नको पळू, आणि ह्याच्यात तुम्ही मिडल क्लास किंवा स्ट्रगलर म्हणूनच राहून जाल. आणि शेवटी ऍज अ मेल तुम्हाला सांगतो, स्पेसिफिकली मेल लोकांना हे जास्त ऐकावं लागतं की तू काही करू शकला नाही किंवा तू तेवढा मोठा होऊ शकला नाही, त्याला बघ किंवा त्याला बघ, तू त्या लेवलला गेले आणि तू करू शकला नाही. टार्गेट तुम्हाला असणारच आहेत, तुम्ही बरोबर. तुमची इच्छा असो किंवा नसो, आणि तुम्ही जर स्वतःहून या गोष्टी करू शकलात आणि डिपेंड राहिल्यात आपल्या शिक्षण आणि घरातल्यांचे थॉट प्रोसेस आहे, सोसायटी जी म्हणते पैशाच्या बाबतीत, तर तुम्ही कायमस्वरूपी स्ट्रगलर राहाल आणि मराली स्ट्रगलर, एवढी गॅरंटी. बरोबर. हे तेवढंच सत्य आहे. जेवढ्या आतापर्यंतच्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या त्यातून ह्या गोष्टी तर क्लिअर होता की आपल्याला आउट ऑफ द बॉक्स जाऊन गोष्टी करणं गरजेचं आहे. अदरवाईज जी सायकल चालू आहे तिच्यात जर अटकलो तर मग अटकून लास्ट कधी होऊन जाईल कळणार नाही. तुम्ही मेहनत करतच मराल, आणि ह्या अपेक्षेने की देव आज ना उद्या माझ्यावरती मेहरबान होईल. बरोबर. देव मेहरबान नसतो. मेहरबान ऑलरेडी असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत, जे घर, जी गाडी, जे बंगला, किंवा तुम्हाला जे फार्म हाऊस, वर्ल्ड टूर, बँक बॅलन्स जे पाहिजे, ते सगळं या जगात आहे. बरोबर. तुम्हाला तुमच्यापर्यंत आणण्यासाठी ते शिकावं लागेल, तुमची इच्छा लागेल, त्याच्यावरती काम करावं लागेल, डिस्कस करावं लागेल. सतत त्या गोष्टी करत राहिल्यात तर त्या सगळ्या गोष्टी येतील. म्हणजे तुमच्या ह्या सिटीच्या सगळ्यात बेस्ट एरियामध्ये तुमचा स्वतःचा बंगला असावा अशी इच्छा असेल, तर तुम्हाला तो आहे हे माहीत असणं गरजेचं आहे की ते आहे. मला जो पाहिजे ते ऑलरेडी आहे. मला जी गाडी पाहिजे ती माझ्या सिटीमध्ये त्याचं शोरूम आहे. बरोबर.
मला ज्या बँकेत जेवढे पैसे पाहिजे ती बँक आहे आणि त्याच्यात पैसे सुद्धा आहेत. फक्त हे माझ्या नावावरती होण्यासाठी मला शिकावं लागेल की इतर लोक कसे करतायत, मी कसं करायला पाहिजे. बरोबर. बस कॉपी करायचंय तुम्हाला, दुसरं काहीच जास्त डोकं लावायचं नाही, काहीच गरज. ऑलरेडी प्रूव्हन प्रोसेस आहे. आणि ह्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, आता हा कॉपी शब्द निघालाय, तर तुम्हाला लहानपणापासून छड्या मारून शिवाय घालून तुम्हाला कॉपीच करायचं, सांगितलेलं असेल कॉपी करू नको, करू नको. की कॉपी करणं हा गुन्हा आहे. अहो पण फक्त एक्झाम मध्ये चुकीचं आहे ते. बरोबर. तुम्ही जर बघितलं तर सगळे कॉपीच करतायत. मी जे आता आपण पॉडकास्ट करतोय कॉपीच करतोय ना. 100%. हे जे कपडे मी घातलेले आहेत, जे काही गोष्टी आपण बघतोय, कुणीतरी कुणाला बघून तरी कॉपी केलेलं आहे. बरोबर. तुम्ही कॉपीमध्ये मास्टर व्हा. पैसे कमवण्याच्या, श्रीमंत जगण्याच्या आणि स्वप्न पूर्ण करण्यात जेवढे लोकांनी केलेलं त्यांना कॉपी करा, त्यांचा अभ्यास करा, त्यांना घ्या, तुमच्या डोक्यात उतरा आणि तुम्ही त्यांना तसं जसं ते करतात तसं करा. 10% जरी त्यांच्या एवढे जरी झाले तरी तुम्ही खानदानातले सगळ्यात श्रीमंत असाल. सिंपल. एकदम सिंपल आहे ते. खूप सुंदर या गोष्टी एक्सप्लेन झाल्या आहेत. आता पण पुढचा क्वेश्चन आता आपल्या थोड्याशा वर्कशॉप्सला रिलेटेड असेल, की बरेच लोक पैसे कमवतात, म्हणजे एक ठीकठाक अमाऊंट कमवतात, महिन्याला ₹1,00,000 ₹2,00,000 कमवणारेही लोक आहेत, पण स्टील त्या गोष्टींमध्ये ते थोडंसं सेव्हिंग करतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग करतात ते, कारण की ₹1,00,000-2,00,000 पगार म्हणजे तरी आजच्या जगात कमीच पडतो तो. खूप सारे खर्चे, गाडीचे EMI, ह्या सगळ्या गोष्टी, घराचे EMI, सगळ्या गोष्टी लागून जातात शहरात तरी, आणि तिथून ते थोडे थोडे सेव्हिंग करतात. पण तरी देखील एवढे 1-2 लाख रुपये कमवणारे लोक देखील इन्व्हेस्टमेंटला घेऊन धाक खातात किंवा दचकतात की इन्व्हेस्टमेंट कशी करायची, बिकॉज या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये चालू असतात. तर तुम्ही त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला या गोष्टी अशा दिसतात, तेव्हा तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करतात? सिंपल आहे सर. तुम्हाला सांगतो की जेव्हा पगार 10,000 असेल, ओके, तेव्हा तुमची लाईफ आणि तुमचे जे जबाबदार आहेत तुम्ही ते कसं तरी मॅनेज करत असतात. तोच व्यक्ती काही वर्षात 1,00,000 रुपयावरती पोहोचतो. बरोबर. पण त्याच्या अडचणी वाढतात, त्याचे खर्च वाढतात, त्याचे EMI वाढतात, त्याचे प्रॉब्लेम वाढतात, ताण वाढतो. कमी नाही होत. का बरं असं होत असेल? तर त्याच्या मागचं कारण आहे की जे हे कॉर्पोरेट कंपनीज आहेत, बँक्स आणि इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड आणि हे सगळे जे कंपन्या आहेत, ही एकंदरीत ह्यांची एक स्कीम असते, बरोबर. ह्यांची एक पद्धत असते. तुम्हाला मी सांगतो, जेव्हा तुम्ही कमवायला सुरू करता, 10-15,000 20,000 तुमचा पगार चालू आहे, तेव्हा तुम्हाला छान छान कॉल्स येतील, सर तुम्हाला एक फ्री क्रेडिट कार्ड देतो. नाही मला गरजच नाही, माझी काही गरजच नाही, म्हणजे मला क्रेडिट कार्डचा युजच नाहीये, मला वापरायचं नाही. अहो सर फ्री आहे, तुम्हाला ऐन वेळेला काही खर्च लागला किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा घरामध्ये काही अडचण आली तर त्यासाठी वापरण्यासाठी ठेवा ना, वापरू नका पण ठेवा, तुम्हाला कसलीच फीस घेणार नाही, काही नाही. हा का, असं 4-5-10 कॉल झाले की तुम्ही म्हणता की यार चला ठीक आहे घेऊन टाकू, घेताय तुम्ही. आता कार्ड आल्यानंतर तुम्हाला नंतर असे मेसेजेस आणि कॉल्स यायला लागतील की सर तुम्हाला ह्याच्यावरती ही स्कीम आहे. आणि ती स्कीम कशी आहे की तुम्ही आता हा कार्ड स्वॅप केला ₹500 फक्त करा आणि तुम्ही 50 दिवसानंतर पे करू शकता सर. ₹1 व्याज लागणार, काय लागणार नाही, काय नाही. तुम्ही जाऊन सपोज स्वॅप केला 5,000 10,000 जे काय मोबाईल घ्यायचंय तुम्हाला, काही घ्यायचं, तुम्ही स्वॅप केलं आणि त्यावेळेला तुमच्या एक डोक्याला मेसेज जातो न कळत की मी पैसे न देता कोणत्याही वस्तू घेऊ शकतो. कारण की कार्ड स्वॅप पैसे देण्यासारखं नाहीये, कारण की आतापर्यंत तुम्हाला सवय असेल कॅश देण्याची, पैसे मोजून देण्याची, अकाउंट मधून पैसे कट होतात हे दिसण्याची. स्वॅप केल्यानंतर अकाउंट मधून जाण्याचा प्रश्नच येत नाही. हे तुमच्या डोक्याला जेव्हा पोचतं तेव्हा तुमचं डोकं तुमच्याशी कार्यक्रम करायला सुरू करतो. आणि हे करत करत जेव्हा तुम्ही लिमिटला पोचता, लिमिटला पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथून कॉल येतो की सर तुम्ही आता तुम्ही लिमिट झालेली आहे, तर तुम्ही एक काम करू शकता की मिनिमम भरा. ताण नसेल तुम्हाला, मिनिमम भरा. तुम्हाला वाटतं की यार मिनिमम भरून मी, म्हणजे माझं जे काही लिमिट आहे 50,000चं लिमिट आहे आणि मी 50,000 पूर्ण न भरता मी आज 3,000 भरू शकतो, 4,000 भरू शकतो. तुम्हाला छान वाटतं, मी भरतो. हे रॅकेट आहे का, हे प्लॅनिंग आहे, हे सगळे हे असेच घडतात. बघा आता पुढचं कसं होतं की तुम्ही 2-4-5,000 रुपये भरले की मिनिमम झालं, तुम्हाला परत 1 महिना मिळाला, तर त्याच्यात परत तसंच झालं, परत तुम्ही मिनिमम भरताय. मग असं 2-3 महिने केल्यानंतर तुमच्या लक्षात येते की यार हे जसं तसंच पडलं आणि मिनिमम चाललेलं नाही. तर तीच कंपनी जी तुम्हाला हे देते ती किंवा त्याच्या बरोबरची कंपनी तुम्हाला कॉल करेल परत आणि ती म्हणेल सर तुम्ही एवढ्या व्याज देताय, जवळजवळ 30-40% व्याज जातो वर्षाचा, 36% व्याज जातो, सहज जातो. तर तुमच्यासाठी आम्ही स्कीम सर 17% मध्ये तुम्हाला पर्सनल लोन, हे डायरेक्ट तुम्ही फेडा, तुमचे काय 50,000 लाख 2 लाख जे काही तुमचे क्रेडिट कार्डचे ते फेडा डायरेक्ट, आणि तुम्हाला आम्ही EMI एकदम कमी करून देतो सर, फक्त 17%. अजून नाही करायचं असेल तर 16% फायनल, चला
तर तुम्ही खुश व्हाल की यार हे एकदाचं क्लोज होईल, माझ्या डोक्याचा ताण जाईल, मी हे घेतो, कमी पैशांमध्ये ते सगळं होतं. तुम्ही पर्सनल लोन घ्याल, ते पैसे तिथं बाहेर फेडायला लागेल, इथं तुमचं क्रेडिट कार्ड मोकळं झालं. मोकळा झाला. आता इथून सुरुवात झाली परत. तुमचं डोकं जोपर्यंत तुमचं डोकं तुमचा बॉस आहे तो तुमच्याशी खेळेल, बरोबर. तो तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगेल की लाल सिग्नल आहे, चल कशाला थांबतो, पोलीस नाही आहे, चल, तुमचं डोकं खेळेल. तुम्ही सकाळी उठताय, अलार्म वाजते, तो म्हणेल की थांब 10 मिनिटं अजून झोप. तुमचं डोकं नेहमी खेळेल, पण आतून आवाज येईल की हे चुकीचं आहे, हे क्रेडिट कार्ड वापरायला नाही पाहिजे, तोडून फेकून दे, मी हे पर्सनल लोन केलेलं आहे, एवढे क्लोज कर, आता चुका झालेल्या कळाले, बंद कर. हे आतून आवाज येईल, पण डोकं म्हणेल अरे हे क्लिअर झालं, आता हे ओपन झालं, चला परत स्वॅप. आणि हे करता करता तुम्ही याच्यामध्ये ₹1,00,000 पगार जरी झाला तर तुम्ही स्ट्रगलरच राहाल, कारण की तुम्ही एवढ्या पिरियडमध्ये हा पैशातला एकही भाग स्वतःवरती खर्च करून शिकले नाहीत की मी काय करायला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही आणि असे करोडो लोक भारतामध्ये अडकले आहेत, कारण की हे फायनान्शियल इंडस्ट्रीचा जाळ असतो आणि ह्याच्यातच प्रत्येक जणाला फसवायचं असतं, कारण की जास्तीच लोक जेवढे फसतील तेवढे जास्त कंपन्यांना पैसे येतील, म्हणून कंपन्या मोठ्या होत आहेत, म्हणून कंपनीमध्ये काम करणारे, इन्व्हेस्ट करणारे गरीब राहतात. बरोबर. खूप क्लॅरिटी, एक म्हणजे खतरनाक लेवलची क्लॅरिटी भेटली. बिकॉज क्रेडिट कार्डचं लोन आणि त्याच्यावर माझा जेवढी क्लॅरिटी होती, क्रेडिट कार्ड भेटतं त्याला लोन, म्हणजे क्रेडिट कार्डची जी इन्व्हेस्टमेंट आपण वापरतो आपल्या फायद्यासाठी, 50 दिवस ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला युज करतात. आफ्टर दॅट जे मिनिमम ड्यू अमाऊंट भरून मग त्याच्यावर 36% व्याज लागतं, त्या गोष्टी मला माहिती होत्या. पण जो सेकंड पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला तुम्ही, की त्यांचीच पार्टनर कंपनी आपल्याला कॉल करते, हे भरून द्या, म्हणजे आपलं क्रेडिट कार्ड पुन्हा नेईल, आपण पूर्ण खर्च करायला पुन्हा मोकळे. देन तो ट्रॅप वाढत आणि वाढत हे वाढत वाढत प्लॅन्ड आहे, हा. हे ठरवून केलं जातं. आणि तुम्ही म्हणजे हे पॉडकास्ट बघून लोकांनी सांगावं की त्यांच्या कमेंटमध्ये या पॉडकास्ट की त्यांच्यावर असं झालंय का, तुम्हाला दिसतील जॉब करणारे प्रत्येक जण याच्यामध्ये अडकलेला असतो, ऑलमोस्ट प्रत्येक जण. तुम्ही बघा ना, मला तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये काम करणारे, इन्शुरन्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये काम करणारे 20-25 वर्ष एक्सपिरियन्स असलेले लोक मला श्रीमंत दाखवा. बरोबर. का नाही आहेत? आणि त्यांचे तुम्ही बघा, फायनान्शियलचं बघा, तर त्यांचे सगळे पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचे लोन मध्ये अडकलेले असतील. इनफॅक्ट ते मोबाईलचे लोन, फ्रीजचे लोन, घराचे लोन मध्ये पण अडकलेले असतील, कारण की त्यांना हेच कळतं की असं करता येतं. पगार जो येणार आहे माझा 2 तारखेला, 1 तारखेला किंवा 30 तारखेला, तो मी कुठं कुठं करायचा, तो खर्च आधीपासून ठरलेला असतो, कारण की ह्या कंपन्या प्लॅन करायला लावतात आणि हे जाळ्यात ते फसतात आणि त्यांना वाटतं की माझं नशीबच चुकीचं आहे, माझ्या आई वडिलांच्या घरातून मी गरीबच पैदा झालो, किंवा माझं असंच आहे, तसंच आहे, आणि माझं काही खरं नाहीये, माझं काही होणार नाही. अरे नाही, तुम्ही हे जाळ्यात अडकताय, तुम्ही निर्णय चुकीचे घेताय, कारण की तुम्हाला तेच निर्णय बरोबर वाटतात. बरोबर. आणि शिकवलंच तसं आहे, दाखवलंच तसं आहे. आणि हे नॉलेज जे मी आता तुम्हाला 5 मिनिटात दिलं, हे जर का तुम्ही शाळा कॉलेजमध्ये शिकवलं, किंवा तुम्ही हे प्रॉपर एज्युकेशन घरामध्ये ठेवलं, तुम्ही एकटे जर का शिकलात माझ्याकडून, माझ्या सेमिनारमधून किंवा माझ्या कोर्समधून तुम्ही शिकलात, आणि घरामध्ये हे डिस्कशन जरी केलं, तरी लोकांच्या कानावरती हे शब्द पडून सुधारतील. जे तुम्ही चुका करताय ते थांबवणे खूप गरजेचं आहे, नवीन एक्स्ट्रा पैसे कमवण्यापेक्षा. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की झाडं लावणं जास्त गरजेचं आहे की झाडं तोडणं बंद करणं गरजेचं आहे? झाडं तोडणं बंद करणं गरजेचं. एक्झॅक्टली, कारण की नेचर ऑटोमॅटिकली वाढत असतं, आणि तोडायचं बंद करा तर तुम्हाला सगळीकडे झाडं दिसतील. बरोबर. तसंच आपले खर्च आणि आपले लॉसेस वाचवणं गरजेचं आहे. एक्स्ट्राचे पैसे नाही कमवले तरी चालतील. बरोबर. आहेत त्या पैशांमध्ये श्रीमंत होता येतं, एवढं की मला लागणार आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा कमवता येतो. जे कर्ज सिस्टम चालू आहे त्याच्यावर. येस, बरोबर. खूप महत्वाची गोष्ट आहे की खर्च वाढवण्यापेक्षा आहेत ते खर्च कमी करा, मॅनेज करा, शिका. म्हणजे मी तर सांगते मॅनेज करा. कॉस्ट कटिंग शिकवत नाही, शिका की तुमच्या त्या पैशांचं करायचं काय. बरोबर. बँक आणि बाकीचे फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुमचं जे शोषण करतायत, तुमचं जे बकरं बनवून टाकलेलं आहे, त्याच्यातून बाहेर पडण्याचं कधीतरी ठरवा. त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागेल. बरोबर. त्याला फायनान्शियल एज्युकेशनच त्याला पर्याय नाही. त्याला पर्याय. सर, 10,000 फॅमिलीजला आतापर्यंत आपण एज्युकेट केलं आहे. हे खूप मोठं काम आहे. जसं मी पहिलेही बोललो की शाळा कॉलेजांनाही पॉसिबल नाहीये की फायनान्शियल एज्युकेशन मुलांना देणं. इतिहास भूगोलातच आपण अटकलेलो आहे आतापर्यंत, जेवढंही मला माहिती. त्यातल्या त्यात म्हणजे माझा जेवढी माहिती की तुम्ही एका रजिस्ट्रेशनवरती पूर्ण फॅमिलीला एज्युकेट करता, तेही लाईफ टाईम करतात. त्यातल्या त्यात मिनिमम चार्ज करता तुम्ही. तर हा कोणता बिझनेस करताय तुम्ही? मला काही त्या बिझनेसचं कॅल्क्युलेशन कळत नाही. ओके, जनरली बिझनेस करण्यामागचं कारण असतं खूप सारे पैसे कमवून. बरोबर. ओके, सो आम्ही जे लोकांना शिकवतोय
ज्या गोष्टी शिकवते पैसे कमवण्याच्या, त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः आणि माझे घरातले किंवा बाकीचे लोक वापरून आम्ही पैसे कमवतो. ओके, पैशाला कामाला लावलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावरती पैसे कमवतात. आता हे शिक्षण जर तुम्ही बघितलं स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये, एक मराठी माणूस एक मराठी माणसाला शिकून लाईफ टाईम सपोर्ट करणारा कुणीच नाहीये. कारण की प्रत्येकाला आपलं कोर्स एक विकला की दुसरा विकायचा असतो, तिसरा विकायचा असतो. आणि ही ही ट्रेनिंग इंडस्ट्रीची, कोचिंग इंडस्ट्रीची ही पद्धत आहे. असंच शिकवलं जातं की तुम्ही पहिले आधी हुक किंवा 500 रुपयाचं एक आधी विका, मग 5,000चं, मग 15,000चं, मग 25, मग 50, 1,00,000 असं हे सगळं असं ठरलेलं असतं. आणि ही बिझनेसची पद्धत आहे. पण माझ्या इथे तुम्हाला दिसेल की एकच गोष्ट ज्याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी, शेअर मार्केट, म्युच्युअल असेल किंवा शेअर मार्केटचे सगळे प्रकार, इक्विटी, फ्युचर्स, ऑप्शन्स, कमोडिटी, फॉरेक्स, या सगळ्या गोष्टी थेरॉटिकल, प्रॅक्टिकल शिकून लाईफ टाईम साठी फ्री सगळ्या घरातल्या एकाच्या फीजमध्ये. हे आम्ही का करू शकतो? कारण की आम्हाला याचा बिझनेस नाही, तर आम्हाला ह्याच्यातून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात हे पोहोचवायचंय. म्हणून आम्ही हे 8 वर्षापासून करत टिकलोय. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक सिटी गावातून आमच्याकडे पार्टिसिपंट पैसे कमवणारे दिसतील. कारण की आम्ही हे करतोय, हिची गरज आहे म्हणून. बरोबर. आणि जेव्हा ही गरज समजून जे लोक येतात त्यांच्या आयुष्यात किती बदल घडलाय तुम्ही आमचे रिव्ह्यूज गुगलवरती बघू शकता, किंवा आमच्या कुठल्याही पार्टिसिपंटशी बोलला तर ते प्रेमातच दिसतील. कारण की आम्ही जेवढे घेतोय त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त देतोय. ही पद्धत बिझनेसची आम्ही केली, जेव्हा की आपल्याला शिकवलं गेलेलं असतं की जेवढं तुम्ही देताय त्यापेक्षा जास्त घ्यायचा प्रयत्न करा. बरोबर. पण तुम्ही बघा, देता हातच माणसाचा कधीही चुकीचा असतो. म्हणजे तुम्हाला मी एखादी गोष्ट देतोय तेव्हा मला छान वाटायला पाहिजे, आणि छान वाटतं. मी कुठलीही गोष्ट, पैसे असो किंवा तुम्हाला मी राशन देतोय किंवा मी तुम्हाला नॉलेज देतोय किंवा मी तुम्हाला वस्तू देतोय, तर मला छान वाटतं. मी तुम्हाला हेल्प करतोय, छान वाटतं. घेणाऱ्याला ते फिलिंग नसतात कधी. बरोबर. सो देताना छान वाटतंय तर आम्ही ते देतो. आणि एकाच्या फीजमध्ये घरातल्यांना सगळ्यांना शिकवतो आणि ते ओपन ठेवतो आम्ही. कुणीही घरातले येऊ शकतात, हे कुणीच सांगण्याची पण हिंमत करू शकत नाही, कुणी केलेलं नाही आतापर्यंत. बरोबर. जे आम्ही करतो कारण की महाराष्ट्राला याची गरज आहे आणि कुणी असा नाहीये जो हे करू शकतो, ते आम्ही करतो. खूप म्हणजे खूप सुंदर असं काम करताय तुम्ही. ऍक्च्युली मी आता तुम्हाला माहिती मी काम काय करतो, आणि मी बरेच लोक असे बघितले आहेत की पैसे फक्त कसे बनतील याच्याकडे जास्त लक्ष असतो, रॅदर दॅन सर्व्हिसेस त्यांच्या ज्या कमिट करतात त्या हिशोबाकडे न जास्त बघता की पैसे कसे जास्त आपल्याला काढता येतील प्रत्येकाकडून, याच्यावर जास्त लक्ष असतं. सो जो तुम्ही असं म्हणू शकतो की तुम्ही जो प्रवास सुरू केलाय किंवा लोकांना जी मदत करण्याचं काम सुरू केलंय, ते नाही शक्य इतके सहजासहजी करणं. त्याच्यासाठी मी एक ऐकलं होतं की देणे हे इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही बोलले की देणं हे प्रत्येकाला शक्य नाही, आणि देवाने जर आपल्याला देण्याजोगं बनवलेलं आहे, म्हणजे काही देणारा व्यक्ती बनवला आहे, ते आपलं भाग्यच आहे, किंवा आपल्याला त्याच्यावर गर्व असला पाहिजे की आपण काहीतरी देऊ शकतो लोकांना, कारण की प्रत्येकाला शक्य नाही. ऍक्च्युली बघायला गेलं तर देवानी त्यालाच जास्त दिलेलं आहे जो जास्त देऊ शकतो. बरोबर. बघा ना तुम्ही, जेवढे श्रीमंत आहेत ते जास्तीत जास्त गोष्टी देत आहेत. तेवढे सर्व्हिसेस, तेवढे बिझनेसेस, तेवढे सोयी, सगळ्या त्या गोष्टी देऊ शकतात. कारण की ती देण्याची, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अझीम प्रेमजी दिवसाचे काहीतरी काही करोड, आय थिंक 2.5 करोड का काहीतरी दान करतात दिवसाचे. त्यांच्याकडे पैसा पण तेवढा आहे. म्हणजे त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की त्यांची 100 पिढ्या बसून खाऊ शकतात, जरी वाया निघाले तरी. म्हणजे वार्षिक 700 कोटी दान करतात ते. हा, म्हणजे ते एवढे दान करतात कारण की त्यांच्याकडे आहेत. मग देणाऱ्याचा हात जेवढा मोठा तेवढा त्याचा हात तर ऑब्व्हियसली सगळ्यात मोठा आहे. बरोबर. तो देत जाईल तुमच्या हातातून. पण आपल्या इथं ओव्हरऑल भाजी घेताना सुद्धा जर का 50 रुपये झाले तर आपण त्याला 40 टेकवायचा प्रयत्न करतो. ही वृत्ती जोपर्यंत तुम्ही बदलत नाही, 5-10 रुपये वाचवण्याची आणि समोरच्याकडून जास्त घेऊन कमी देण्याची, तोपर्यंत तुम्ही दरिद्रच राहा. ह्याच्यात काय वाद नाही. यात मानसिकतेचा खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे. डेफिनेटली सायकोलॉजी तुमची जशी तसे तुमचे परिणाम असतील. म्हणजे मी आज जसा कसा आहे तो का आहे, कारण की माझी सायकोलॉजी तशी आहे की मी असं करू शकतो, मी असा राहू शकतो. बरोबर. तुम्ही जोपर्यंत हे बदलत नाही, हे दरिद्रपणा, कचरा इथं असेल तर दरिद्र तुम्ही ऑब्व्हियसली असाल. तुम्ही दुसऱ्यांना ब्लेम करूच शकत नाही की मी गरीब पैदा झालो, किंवा माझ्या वडिलांनी मला दिलं नाही, किंवा मी शिकलू शकलो नाही, किंवा माझी सरकारच अशी, किंवा माझ्या सिटीतले असे. हे सगळे स्टोरीज आहेत फालतूचे. हे कारण देणं बंद करायला लागेल आणि फोकस करावं लागेल की मी कुठं कुठं चिकट किंवा दरिद्र राहतोय. ते बदललं की डेफिनेटली बदलतात गोष्टी. बरोबर. सर, याला अनुसरून एक क्वेश्चन आहे की या सगळ्या गोष्टीची सुरुवात कशी केली? म्हणजे हे सगळं एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याच्या आधी आपण काय काम, म्हणजे काय काय गोष्टी केल्या आहेत, कसा प्रवास आपला राहिलाय, आपलं एज्युकेशन, ते सगळं जाणून घ्यायला आवडतं.
आम्हाला, Okay. की कशी गोष्ट सुरुवात झाली आणि हा निर्णयापर्यंत तुम्ही कसे आले या निर्णयापर्यंत, की नाही आता आपल्याला महाराष्ट्राला फायनान्शियल लिटरसी प्रोव्हाइड करायची? व्हेरी गुड क्वेश्चन. मी जसं बघायला गेलं तर मी खूप गरीब बापाचा मुलगा आहे. म्हणजे माझे वडील अजून सुद्धा खूप गरीब आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि मी खूप छोट्या अशा म्हणजे खोलीतून, म्हणजे 10 बाय 10ची अशी खोली असते चाळीत राहण्याची. मी कॉलेजपर्यंत कोल्हापूरच्या वेगवेगळ्या चाळीत राहिलेलो आहे. म्हणजे त्या चाळी आज पण आहेत तिथं. आणि त्या चाळीत राहून मी मोठा झालो. म्हणजे आमच्याकडे लाईट सुद्धा नव्हती. म्हणजे ते दारूची बॉटल कुठेतरी शोधून आणायची, छोटीवाली चपटी त्याला म्हणतात ते, त्याला होल करायचं, एखादं जुनं कपडा बनियान बिनियन किंवा साडीचं त्याच्यामध्ये टाकून, वाफ टाकायची, रॉकेल टाकून ते पेटवायची. पेटवायचं. घरात ती लाईट होती. म्हणून मला आज सुद्धा पिवळ्या कलरचा लाईट बल्ब असेल किंवा ते बारमध्ये जी लाईट असते ना, ती मला अजिबात आवडत नाही. कमी लाईट जिथं असते मी तिथं मला आवडत नाही, जात नाही मी. आणि कदाचित त्याच्याचमुळे मला हे दारू बिरू पिण्याची पण सवय लागली नाही, कारण की कमी लाईट असते ना तिथं, तर तिथं जातच नाही मी अशा ठिकाणी. सो तिथून मी आलो. अभ्यासात खूप ढ होतो, कारण की शाळाच तशी होती. माझी शाळा पण राहिली नाही, ती पण पडून गेली. सो मी जवळजवळ तुम्हाला सांगतो, कॉलेजला 11वी 12वी पर्यंत मला इंग्लिश मिडियमचा असून इंग्लिश वाचता येत नव्हतं. अशा सगळ्या स्ट्रगल मधून पैसे नव्हते घरात. रोजचा किराणा मम्मी जाऊन घेऊन यायची. म्हणजे पूर्ण किराणा रोजचा जर पैसे मिळाले 7-8-10 रुपये पप्पांकडून, तर मम्मी जाऊन सामान सगळं घेऊन येणार आणि मग जेवण बनेल आमच्या इथं, असं असायचं. सो अशा कंडिशन मधून मी पहिल्यापासून माहित नाही, म्हणजे मला हे कळत नव्हतं ऑब्व्हियसली, पण पहिल्यापासून मी थोडासा एक्स्ट्रा काहीतरी करण्यामध्ये होतो. म्हणजे मी एक्स्ट्राचे काम करणे, एक्स्ट्राचे काहीतरी एक्सपेरिमेंट करणे. जसं आता माझे पप्पा टेलरिंगच्या बिझनेसमध्ये आहेत, तर मी न शिकता मला शर्ट वगैरे शिवता येतं, मला फॅशन कळतं, मला म्हणजे न अभ्यास करता मला गोष्टी कपड्यांमधलं समजतात. समजतात. कारण की मी एक्स्ट्राच, मी असे डिझाईन्स करायचो की जे मी कधी शिकलेलो नव्हतो. फॅशन डिझायनिंग करायची गरज पडली नाही. तसं गोष्टी मी एक्स्ट्राचं करायला लागलो. मी कॉलेजमध्ये असतानाच मी शिवायची कामं सुरू केली, पैसे कमवायला सुरुवात केली, स्वतःच्या हिमतीवरती सगळं करायला लागलो. आणि बेसिक फरक कुठं पडला, तर मी जेव्हा जॉबला लागलो, फायनान्शियल इंडस्ट्री मिळाली मला. म्हणजे मी इन्शुरन्स मधून सुरुवात केली आणि मी जवळजवळ 16 वर्षापेक्षा जास्त फायनान्शियल इंडस्ट्रीजमध्ये काम केलंय. बरोबर. खूप सारे बँकांबरोबर काम केलेलं आहे, नॅशनल इंटरनॅशनल, आणि खूप सारे इन्शुरन्स म्युच्युअल फंड या कंपन्यांबरोबर मी काम केलंय. त्याच्यातले बरेच एक्झाम्स दिलेले आहेत, अभ्यास वगैरे करून मी ऑलमोस्ट सगळ्या डिपार्टमेंटची माहिती आहे मला. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं, मी खूप सारे पॉलिसीज घेतले होते, खूप सारे इन्व्हेस्टमेंट केले होते, पण ते कधीच, म्हणजे 5-5, 7-7, 8-8, 10-10 वर्ष झाले तरी ते तेवढे रिटर्न देऊ शकत नव्हते जेवढे द्यायला पाहिजे. आणि माझ्या लक्षात यायला लागली की यार, मी ज्या ज्या कंपनीमध्ये काम केलं त्यांचे ब्रांचेस वाढत चाललेले आहेत, त्यांचे लोकेशन्स वाढत चाललेले, त्यांचे एम्प्लॉई वाढत चाललेले, पण एकही एम्प्लॉई श्रीमंत होत नाही. बरोबर. माझ्यापेक्षा 5 पट जास्त पगार असलेलं पण वाढत नाहीये, माझ्यापेक्षा कमी असलेलं पण वाढत नाहीये. तर हे माझ्या लक्षात यायला लागले की हे काय आहे. मग मी त्याच्यामध्ये हळूहळू मला शिक्षणाची, म्हणजे पुस्तकं वाचण्याची मी सवय लावली. मला पुस्तकं वाचणं पण खूप कठीण जायचं. आज पण मी पुस्तक घेतली की झोप येते, मग मी उभं राहतो आणि मग वाचतो. काही झालं तरी पुस्तक वाचायचं सोडायचं नाही. तर मी वाचायला लागलो, तेव्हा मला लक्षात आलं की हे असे जाळे असतात फायनान्शियल इंडस्ट्रीचे. किंवा पैशाला कामाला लावायचं असेल तर काय शिक्षण लागतं, स्वतःची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सायकोलॉजिकल इम्प्रूव्हमेंट कशी करावी लागते, तुम्हाला जे सोसायटीने आणि घरातल्यांनी आणि खानदानातल्यांनी समाजाने जे शिकवलेलं आहे त्याच्यातून बाहेर पडायचं असेल, नेक्स्ट लेवलला जायचं असेल तर काय शिक्षण घेणं गरजेचं आहे. तिथं मी हे घ्यायला लागलो, मी स्वतः ह्या गोष्टी वापरायला लागलो. आणि मी जेव्हा पैसे एक्स्ट्राचे कमवायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ओव्हरऑल पैशाच्या बाबतीत मी जे शिकलो होतो आणि जे मी करत होतो आणि मी आता जे करतोय, दुनियावरचा फरक आहे. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला जर सिंपल गोष्ट विचारली की जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून पैशाबद्दल तुम्ही काय ऐकलंय, तुमच्या लक्षात येईल की पैसा खूप महत्वाचा आहे, खूप गरजेचा आहे आणि खूप कमी आहे. मला जेवढा लागतो तेवढा पैसा मी कमवू शकत नाही, घरात तुम्ही ऐकलं असेल बरोबर. वेगवेगळ्या लोकांकडून. तर हे सगळं आहे. दुसरीकडं तुम्ही समाजात बघितलं तर ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसा आहे त्याला सगळ्यात जास्त मान सन्मान आहे. तुमच्या घरातलं लग्न, सपोज तुमची बहीण लग्नाची आहे आणि ते लग्न आहे, ती बहिणीचं लग्न तुमचे पप्पा तुमच्या पूर्ण आयुष्यभराची कमाई तिथे लावून, कदाचित अजून उधार वगैरे घेऊन तुम्ही ते लावत असतील तिकडं आणि लग्न करतात. पण लग्नात सगळ्यात जास्त इज्जत तुमच्या त्या काकाला किंवा मामाला किंवा त्या नगरसेवक किंवा आमदाराला मिळेल, जो तिथं येणार आहे, जो सगळ्यात श्रीमंत आहे. तो तुमच्या लग्नात काहीच कॉन्ट्रीब्युट करत नाहीये. येऊन हजेरी लावून निघून. हा, हजेरी फक्त लावली, त्याची पण अनाउन्समेंट होते की असे असे व्यक्ती आपल्या इथं आलेले आहेत, त्यांना नारळ शाळ द्या आणि हे करा ते करा, त्यांचं फोटो काढायला त्यांचे जीव घालवतात, हे करतात आणि ते निघून जातात, कुठला तरी बुके दुसऱ्यांचा दिलेला आपल्याला टेकून जातात.
आणि त्याला सगळ्यात जास्त मान सन्मान मिळतो, किंवा त्या काका मामाला ज्याला सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात तो आलेला आहे, तो नाराज नको व्हायला म्हणून. बरोबर. जेव्हा की सगळ्यात जास्त इज्जत तुमच्या पप्पांना मिळायला पाहिजे, कारण की त्यांनी आयुष्यभराची कमाई त्या पोरीला लावलेली लग्नासाठी. तर हे होत नाही. सगळ्यात जास्त सक्सेसफुल माणूस जो मला काय देत नाही तरी त्याला इज्जत मिळते. बरोबर. तर माझ्या हे सगळं लक्षात यायला लागलं हळूहळू, ट्रेनिंग आणि ह्या सगळ्या पुस्तकं वाचायला लागलो. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे प्रत्येक घरात हाच प्रॉब्लेम आहे. असं नाहीये की 4च लोकांच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आहेत. नाही, महाराष्ट्रामध्ये तर खूप जास्त हा प्रॉब्लेम आहे. इनफॅक्ट गुजरातमध्ये एवढे प्रॉब्लेम नाही आहेत ह्याचे, कारण की गुजरातच्या फॅमिलीमध्ये पैशाच्या बाबतीत खूप क्लिअर असतात आणि ते पैशाचंच बोलतात. बस. आणि आपल्या इथं कम्प्लिटली उलट, पैसा करू पैसा पैसा, आणि आपल्यासारख्या लोकांनी आपली नोकरी भरी, आपली काम भलं, कामाला जायचं घरी यायचं, कामाला जायचं घरी यायचं, काहीच दुसरं काही करायचं नाही. आणि तू मोठं व्हायचं पण. तू मोठं व्हायचं कसं काय व्हायचं ते? मग तू घरात हे द्यायचं, ते करायचं, असं करायचं, तसं करायचं. तू एवढा झाला, अजून काही करू शकला नाही, अजून काही देऊ शकला नाही, अजून काय आम्हाला एवढे एवढे वर्ष झाले, तुझ्या पप्पांनी मला आजपर्यंत एक साडी घेऊन दिली नाही. आहे ते डायलॉग, किती फालतू डायलॉग्स आहेत. मला आजपर्यंत एक दागिना करून गेले, मंगळसूत्र पण बघ मी त्या लग्नाच्या तेच, ते अजून तुम्ही दोन्हीच वाटी मी अजून ती घालून फिरते. बरोबर. हे सगळे डायलॉग सगळ्या घरात आहेत. कामवालीचे पैसे द्यायचे, फीस भरायची आहे, EMI भरायचं आहे, कसं करायचं, आजारी पडला एखादा जण तर त्याचं 2 लाखाचं बिल आलं, माझ्या घरात इन्कमच 50,000 रुपयाचं आहे, 2 लाखाचं बिल कसं काय भरायचं, हे टेन्शन, काय काय, हे सगळीकडे चालतंय. बरोबर. पण बाहेर लोक हे लोक बाहेर चांगले कपडे घालणे किंवा मोबाईल नवीन नवीन iPhone 17 घेऊन फिरणे, EMI वरती गाड्या घेणे, ह्याच्यामुळे ते अजून ढासळतात. ही कीड लावून घेण्याचा प्रकार आहे आणि हे सगळ्या घरात ऑलमोस्ट घडतंय. बरोबर. तर हे कधी चेंज होईल? कोणतरी घ्यायला पाहिजे ना याची जबाबदारी. तर ती मी विचार केला की हे मी जे मला मिळालेलं आहे हे मला द्यायला सुरू करायला पाहिजे. आणि देताना सुरुवातीला स्ट्रगल आला. लोकांना वाटलं किंवा फसवतोय किंवा मी पैसे घेऊन जातोय. एवढ्या गोष्टी एकाच्या पैशांमध्ये एवढं कोण देतं? लाईफ टाईम सर्व्हिस कोण देतं? एवढी कमी फीस जिथं लाख रुपये घेऊन ज्या गोष्टी शिकवल्या जातात, ते तुम्ही कसं काय 10,000 मध्ये या सगळ्या गोष्टी शिकवताय? हे सगळे प्रश्न विचारले गेले. मला कमेंट चुकीचे आले की अरे तू स्वतः जर का ट्रेडिंग करून कमवत असेल तर तू कोर्स कशाला विकतोय? तू तसं. आई बहिणीची शिव्या घालणारे पण लोक आहेत. पण मी त्यांचं न लक्ष देऊन, मला माहिती आहे मी काय करतोय, मी कशाला जन्माला आलेलो आहे, की मला लोकांना द्यायचंय, मला हेल्प करायची, आणि हे केल्याशिवाय माझा महाराष्ट्रामध्ये पैसा हा प्रत्येक घरात खेळताना दिसणार नाही. बरोबर. तर मला हे करणं गरजेचं आहे, हे माझ्या लक्षात येऊन मी ह्याच्यासाठी म्हणून मी काम करायला लागलो. पण तुम्ही मला विचाराल की बाबा तुम्ही लहानपणापासूनच असं ठरवलं नाही, तुम्हाला हे घरातून आलं का नाही, तुमच्या अभ्यासातून आलं का नाही, हे कुठूनच येणार नाही कधीच. तुम्हाला हे आणावं लागेल. जर तुमची इच्छा असेल की तुम्ही स्ट्रगलर नसायला पाहिजे किंवा तुमचे घरातले तुमचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत आणि तुम्ही तशी लाईफ न जगता नेक्स्ट लेवलला जायला पाहिजे, किंवा तुमची पिढी तुमच्यासारखी स्ट्रगलर नसायला पाहिजे, तर तुम्हाला शिक्षण हे अतिशय गरजेचं आहे. कारण की तुमच्या मेहनतीचे पैसे तेव्हाच वाढतील जेव्हा तुम्ही शिकाल. बरोबर. दुसऱ्यांच्या सांगण्याने तुमचे मेहनतीचे पैसे कधीच वाढत नाहीत. 100% खरं आहे की आपल्याला आपले निर्णय घ्यायलाच लागतील. जर आपण त्यात मागे पडलो तर मग आपल्याला आयुष्यभर हेच म्हणणार आहे की मी ते ट्राय तरी करून पाहिलं असतं. हे बरेच लोकांचे रिग्रेट आता मी ऐकलेत, म्हणजे माझ्यापेक्षा मोठे लोक, की तुझ्या वयात मला हे करायचं होतं. ऍक्च्युली मी आता एकदा एक बँक इन्स्पेक्टर म्हणजे बँक ऑफिसर होते बँकमध्ये, मला त्यांची एक्झॅक्ट हे नाही माहिती. त्यांच्याशी भेटलो मी, 1-2 तास बोललो त्यांच्याशी. मी जे काही करतोय त्यांना सांगितलं, आमचं घरच्यांचं काम होतं, तसंच भेटलो. ते बोलले की इंजिनियर होते ते, आय गेस इंजिनिअरिंगची एक्झॅक्ट डिग्री माहिती नाही, पण इंजिनियर होते. ते बोलले की मला करायचं, की मलाही असं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करायचं होतं. बट आता त्यांना 2.5 लाख रुपये पगार आहे महिन्याचा, तरी ते स्टेप आउट नाही करू शकत आहे. त्यांच्यात तेवढे हिंमत नाहीये, कारण की ऑलरेडी रिस्पॉन्सिबिलिटीज, लायबिलिटीज एवढ्या येऊन गेल्या आहेत म्हणे माझ्यावरती. माझी इथून इच्छा राहिली तरी मी नाही करू शकत. बिकॉज त्यांचं एज आता 35-36च्या घरात होतं आणि 2 तास आम्ही बोललो त्यांच्याशी. बट सेम कंडिशन की मला करायचं होतं पण आता करू नाही शकत आहे, बिकॉज सगळ्या गोष्टी आता वेळ निघून गेली. सो या गोष्टी की वेळेवर गोष्टी करणं हे गरजेचं असतं. पण तुम्हाला मी सांगू का की हा जो माइंडसेट आहे ना की आता मी नाही करू शकत, हा माइंडसेट लहानपणापासून आपल्या डोक्यात टाकलेला असतो, कळत न कळत. कसं असतं ते तुम्हाला सांगतो मी. जेव्हा तुम्ही जस्ट चालायला सुरुवात केली होती, लहानपणी शिकले होते तुम्ही चालायला किंवा रेंगायला, तर तुम्ही जेव्हा चालत चालत फास्ट चालत चालत पाहायला लागले, तेव्हा तुम्हाला मागून ऐकू आलं असेल की अरे हळूहळू पडशील. त्याच्यानंतर तुम्ही असं चालत चालत पळत पळत तुम्ही कुठेतरी सोफ्यावरती चढून गेले, अरे पडशील. तुम्ही किचन मध्ये गेले, अरे ते हे घेऊ नको, त्याला चटका लागेल, कट होईल, हे होईल, ते होईल. तुम्हाला असं सांगत सांगत आपल्या इथं जवळजवळ 14-15 वर्षापर्यंत घरातले सगळे काहीही करत असताना नको 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 म्हणतात.
तू करू शकत नाही, तुला जमणार नाही, तू करायला नाही पाहिजे. आणि ह्याच्यामुळे तुम्ही त्याच्यानंतर आयुष्यात जे काही करायला जाल कोणत्याही वयात, तुमच्या हातून कंटिन्युअसली आवाज येईल, नाही 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 नाही, नको 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 नको, तुला जमणार नाही, तू आता करू शकत नाही, तुझ्या हातात नाहीये, तुझी वेळ निघून गेलेली आहे, तुझं वय जास्त झालेलं आहे, तुझ्यावरती जबाबदारी जास्त आहे, तू हे फेल झाला तर मग आहे त्या परिस्थितीत पण तू पूर्ण कार्यक्रम होऊन जाईल तुझा, हे करू नको. आणि तुम्ही नाहीच, मी तुम्हाला ओपनली विचारतो, तुम्ही हे कुणालाही कधी ह्याच्यानंतर सवय करायची आणि त्यांना विचारा, तुम्हाला बिझनेस करायची इच्छा आहे का? जर तुमचा बिझनेस नसेल तर करण्याची इच्छा आहे का? बघा, तो प्रत्येक माणूस तुम्हाला हो म्हणेल. दुसरा प्रश्न तुम्हाला आता विचारतो, तुमचा एक बिझनेस आहे, तुम्हाला अजून एक बिझनेस करायची इच्छा आहे, हो. तुम्ही का करत नाहीये? ह्याच्या आधी मी तुम्हाला अजून प्रश्न विचारतो, कधीपासून ही इच्छा आहे? जेव्हापासून पहिला बिझनेस सुरू केला तेव्हापासून ना, की तर किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाले आहे इच्छा. तुम्ही 1 वर्षापासून का करत नाही? हेच प्रश्न तुम्हाला थांबवतील की नको फेल होशील, आधी हे बघ, आधी हे तर कर, हा. नंतर कुठे दुसरं करायला चाललंय, तू ते करू नको करू नको. आणि तुम्हाला याच्यातून तुम्हाला बाकी फिजिकल कुणीच थांबवत नसेल. बरोबर. आणि तुम्ही आता त्या लेवलला पोहोचाल जिथं तुम्हाला थांबवणारा कुणी ऍक्च्युली नसेल सुद्धा, कुठल्याच अँगलने. पण तुमचं डोकं तुमच्याशी खेळेल आणि तो तुम्हाला थांबवेल. 1000% मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि हे का आहे? कारण की लहानपणापासून आपली वाढ अशी झालेली आहे, सोसायटी अशी आहे, समाज असा आहे, घर असं आहे, त्याच्यामुळे. तर हे जेव्हा तुम्ही तोडाल तेव्हाच विचार करा, जेवढे श्रीमंत लोक झालेले त्यांच्या आयुष्यात पण असंच झालेलं होतं. त्यांनी हे तोडलं म्हणून ते आज त्या लेवलला आहेत. बरोबर. तुम्ही त्या लेवलला जायचं असेल तुम्हाला हे तोडावं लागेल, नाहीतर नाही होणार. म्हणजे इनिशियली गोष्टी, प्रॅक्टिकली गोष्टी विचार करण्यापेक्षा गोष्टी किती प्रॅक्टिकली विचार करणंही गरजेचं आहे, पण मग त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे, जे आपण आता निर्णय घेतो आहे त्याचा भविष्यातला विचार करणंही गरजेचं आहे, त्या हिशोबाने निर्णय घेणं आहे. पण तुम्हाला मी सांगतो, ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. नुसतं विचारांमध्ये हिरो बनून नाही चालत, बरोबर. किंवा विक्टिम बनून, किंवा मी का करू शकत नाही तर त्याचं कारण पण आहे, मी का करू शकतो त्याचं पण कारण आहे, पण काही करतच नाही. दोन्हीमध्ये फरक काय मग? तुमचा ऍक्शनेबल असणं गरजेचं आहे. येस, तुम्हाला करावे लागतील. काय होईल जास्तीत जास्त? काय होईल? फेल होईल. इट्स ओके. तुम्हाला एक्सपिरियन्स येईल की ही पद्धत आहे, या पद्धतीने जर केलं तर फेल होतं, ही पद्धत नाही वापरायची आता, हे मला कळेल. बरोबर. जे करोडो रुपयाचं नॉलेज झालं ऍक्च्युली बघायला गेलं तर, ज्यासाठी मोठ्या मोठ्या कंपन्या $1 बिलियन खर्च करतात हे शिकायला, राईट, ही पद्धत नाहीये म्हणून. जे चुकीचं आहे ते शिकायला खर्च करायला. मग आणि तुम्हाला फ्रीमध्ये जर मिळत असेल तर कशाला थांबायचं? फ्रीमध्ये फक्त एक ट्राय करायचं. हा. आणि तुमचा एक बिझनेस आहेच, किंवा तुम्ही रस्त्यावरती आता तुम्ही ज्या लेवलवरती आहे त्याच्यापेक्षा अजून खाली नाही पडू शकत, हे समजून घ्या. बरोबर. कारण की तुम्हाला नॉलेज नसताना, एक्सपिरियन्स नसताना तुम्ही मेहनत घेऊन या लेवलला पोहोचलेले आहेत. तुम्ही सहजासहजी नाही पडू शकत. तुम्ही नेपोकिड असाल की तुम्हाला आयतं सगळं दिलेलं आहे तर तुम्ही पडू शकता. राईट, एक नंबर गोष्ट आहे. नाही तर तुम्ही मेहनत करून इथं पोहोचले कसं काय पडाल तुम्ही? बरोबर. हा मूर्खपण आहे. मग तुम्हाला जे सोसायटीने तुमच्या डोक्यात टाकले त्याच्यामुळेच तुम्ही कायम तुम्ही पांगळे राहा. ते बंद करा. आणि बाकीच्या गोष्टी ज्या अजून वाटतात त्या ऍक्शन करायला पाहिजे. करा. तुमच्या फायद्याच्या गोष्टी बघा आणि करा. बी सेल्फिश. बरोबर. आता जे आपण वर्कशॉप कंडक्ट करतात त्याच्यातला एखादा असा किस्सा सांगा ज्या तुम्हाला खरोखर वाटलं की या कुटुंबाला जर मी योग्य गायडन्स केलं तर त्यांच्या आयुष्यात असा बराच सारा बदल घडून येऊ शकतो फायनान्शियली, आणि तो घडून पण आला. असे तर खूप सारे आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगू का की स्पेसिफिकली हाऊसवाईफ जे लोक असतात ते खूप घाबरून ते म्हणतात किंवा मला कमवायची इच्छा आहे, काहीतरी करायची इच्छा आहे, कारण की मी माझ्याकडे वेळ असतो घर सांभाळून. किंवा माझ्याकडे असे पण आहेत, म्हणजे त्यातला एक किस्सा जर सांगायचा असेल तर एक माझ्याकडे कपल आलं होतं. ही लॉकडाऊनच्या वेळची गोष्ट आहे. आणि ते कपल नी काय केलं होतं की लॉकडाऊनच्या आधी, जस्ट आधी, त्यांनी पैसे खूप सारे उधार घेऊन एक बिझनेस सेटअप केला होता नवरा बायकोनी म्हणून. आणि तो बिझनेस असा होता की तो मॅन्युअल बिझनेस होता म्हणायला हरकत नाही, ऑफलाईन बिझनेस टाइप्स होता, की जो करोनामध्ये चालला नाही. करोनाच्या नंतर सगळं ऑनलाईन झालं. तर तो बिझनेस परत करण्याच्या लायकीचा राहू पण शकत नाही. अशा वेळेला ती कपल म्हणजे शेवटचा पर्याय म्हणून माझा एक सेमिनार कोणीतरी सांगितलं म्हणून त्यांनी अटेंड केला फ्रीचा. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही आत्महत्या करणार होतो, हे सगळं फेल झालंय, आता काहीच राहिलेलं नाही. शेवटी आम्हाला एकाने सांगितले की हे कर, हा माणूस तुम्हाला काहीतरी देऊ शकतो. आम्ही आत्महत्या करणार होतो पण शेवटची इच्छा म्हणून आम्ही बघू म्हटलं. आणि हे सेमिनार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक शेवटची उमेद दिसते. आणि त्या याच्यात आम्ही आलो आणि आम्ही हे शिकलं. तर आम्ही तुम्हाला आज गॅरंटी देतो की सर, आज आम्ही ठरवले की आम्ही आत्महत्या करणार नाही आणि आम्ही याच्यातून सगळ्यातून बाहेर पडणार, सगळे कर्ज क्लिअर करणार आणि आम्ही त्या लेवलला पोहोचणार याची तुम्हाला गॅरंटी, कारण की तुम्ही जे शिकवलंय ते आम्ही करू शकतो आणि हे करून दाखवलं ते. बरोबर. तुम्हाला अजून एक सांगतो की एक डॉक्टर, खूप मोठे डॉक्टर, ते आमचा कोर्स त्यांनी केला.
ती केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यांच्या वाईफला पण करून गरजेचं आहे. तर त्यावेळेला त्यांनी त्यांच्या वाईफला पाठवलं, जेव्हा की त्यांची इच्छा नव्हती. त्या पण डॉक्टर आहेत, त्यांची अजिबात इच्छा नव्हती या सगळ्या गोष्टी शिकण्याची, कारण की फिमेल स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो आकड्यांपासून लांब पळतात. बरोबर. त्यांना असं वाटतं फायनान्शियल डिसिजन हे नवऱ्याची कामं आहेत किंवा पुरुषाची कामं आहेत, माझे नाहीत, मी नाही करू शकत. जेव्हा की सगळ्यात मोठी चुकीची संकल्पना सोसायटीने घरातल्यांनी टाकलेली आहे लेडीजमध्ये, कारण की आमच्या इथं सगळ्यात जास्त पैसे कमवणारे फिमेल आहेत. बरोबर. कारण की ते जास्त डोक्याला कचरा का आणत नाहीत, ते जसं शिकवलं तशा गोष्टी करतात, पैसे कमवतात. जेंट्स लोकांना जरा एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट करण्याची सवय असते. सो त्या डॉक्टरनी त्यांच्या वाईफला सांगितलं, त्यांची इच्छा नसताना त्यांनी स्वतः आणलं आणि बसवलं आमच्या कोर्सला आणि सांगितलं की इथून तू पळून गेली किंवा तू हे कोर्स मधून सोडलं तर याद रख माझ्याशी गाठ आहे. अक्षरशः धमकी देऊन बसवले होते, त्यांची इच्छा नसताना बसले. आणि आज त्या मॅडम डॉक्टर फर्टिनिटीमध्ये लोकांना, डॉक्टरांना कोर्स म्हणजे शेअर मार्केट शिकवतात आणि ट्रेडिंग शिकवतात, स्ट्रॅटेजीज देतात आणि इन्व्हेस्टमेंट कसे करायचे शिकवतात. त्यांची डॉक्टरी प्रॉपर मॅनेज करून, म्हणजे त्यांचे कॉन्फरन्सेस असतात आणि त्या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या विषयावरती बोलायचं असतं. त्याच्यात ते फायनान्शियल लिटरसी आणि इन्व्हेस्टमेंट आणि शेअर मार्केटचं ते शिकवतात आणि ते स्वतः खूप मोठ्या लेवलला पोहोचलेले आहेत. बरोबर. असे आहेत. अजून एक फिमेल आहेत पुण्यामधले, ज्यांनी काहीच एक्सपिरियन्स नसताना याचं घेतलं, हे सगळं शिक्षण घेतलं आणि त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांचा एनजीओ असावं म्हणून. तर हे शिक्षण घेऊन, जागा खरेदी करून, बिल्डिंग बांधून एनजीओ तयार केली या पैशातून. बरोबर. स्वतःचे घरं घेत आहेत. असे फिमेल्स आहेत की हाऊसवाईफ पासून मुलं सांभाळून, एक 1-1.5 वर्षाची मुलं सांभाळून स्वतःचे घरं घेताना डाऊन पेमेंटला नवऱ्याला हेल्प करतायत, EMI भरण्यासाठी हेल्प करतायत, फीज भरण्यासाठी मुलांची स्वतः मॅनेज करतायत. हे सगळ्या गोष्टी इच्छा असेल तर करणारे लोक शिकून करून टाकलेले आहेत. असे खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत, खूप सारे स्टोरीज आहेत महाराष्ट्रामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या आहेत. लोकांना जरी या गोष्टी अशा मोठ्या नसतील वाटत, कारण की आता मार्केटमध्ये कसं चालू आहे, जसं मी जसं बघतोय की खूप पैसा दाखवला जातो शेअर मार्केट मधलं किंवा क्रिप्टो, फॉरेक्स, फायनान्स रिलेटेड कुठलीही गोष्ट म्हटली खूप जास्त पैसा दाखवला जातो. लॅविश लाईफस्टाईल दाखवली जाते, लॅविश गाड्या दाखवल्या जातात, हॉटेल्स, जेवण, खावण, फिरणं, या सगळ्या गोष्टी दाखवून मग लोकांना सांगतो की तुम्ही जर हे शिकला तर तुम्ही आमच्यासारखं जगू शकाल. पण आता जे मला ऐकायला भेटतंय एकंदरीत एवढ्या सगळ्या डिस्कशनमध्ये, की हे सगळ्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत एक शब्दही बोलले, तुम्ही बोलले की ते फीस भरायला मदत करताय, घरातला किराणा करायला मदत करताय. म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे की ऍक्च्युअली गोष्टी ज्या पॉसिबल आहेत, ज्या करू शकतात, त्या गोष्टी जर सांगितल्या तर लोकांना विश्वास पटेल आणि लोक अग्रेसर होतील. ना की, कारण की ह्या गोष्टी पलीकडे आहेत डोकांच्या, की मी स्पोर्ट्स कार घेऊन नाशिकमध्ये फिरणार आहे, याला विचार पचवायला थोडा वेळ लागतो. फिरवू शकतो नो डाऊट, पण मग विचार पचवायला वेळ लागतो. माझी ऑस्ट्रेलियामध्ये एखाद्या हॉटेलमध्ये मी राहतोय महिनाभर जाऊन किंवा दुबईला राहतोय, या गोष्टी पचवायला वेळ लागतात. पण ही जी तुम्ही सांगितलं की माझ्या मुलाच्या फी भरायला मी माझ्या नवऱ्याला 5-10 हजाराची मदत केली, हे करू शकतो. किराणा भरायला मी घरात मदत केली, तर मग या गोष्टी जर तुम्ही प्रमोट करताय तर ऑब्व्हियसली कोणीही विश्वास ठेवतं आणि गोष्टी करून ट्राय करून पाहू हे तरी करताय आणि डेफिनेटली करतात. आणि ते जे तुम्ही जे आता हा विषय घेतला की जे मोठे मोठे लाईफस्टाईल दाखवणार आहेत, त्यातले सगळे फ्रॉड आहेत. बरोबर. मी भेटलोय त्या लोकांना, मी बघितले त्यांचे शूटिंग्स कसे होतात, मी बघितले त्यांची कन्सेप्ट काय असते. आपल्या इथं तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामधले खूप सारे मुलं आहेत जे हे सगळं करतायत, कारण की लोकांना ते आवडतं. बरोबर. मी एक जणाला भेटलो, तो म्हटलं की सर मी काय करू, लोकांना अशा गोष्टी, गाड्या विड्या आणि मोठे लाईफस्टाईल, पैसे मी कॅश असे फेकतोय, ते बघायला त्यांना आवडतं आणि ते बघून लोक मला मेसेज करून जबरदस्ती पैसे देतात, माझे पण पैसे घ्या आणि मला डबल करून द्या किंवा वाढवून द्या, हे करा, ते मला देतात. मी काहीच ट्रेडिंग करत नाही सर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 100 days 100 crore किंवा प्लॅन केलेला आहे की मी मर्सिडीज घेणार किंवा रोल्स रॉयस घेणार, एवढ्या दिवसात एवढ्या हे करणार, सगळं फेक आहे. असे तुम्हाला कुठल्या कंपनीचा डीमॅट अकाउंट नकली पाहिजे तुम्ही सांगा, मी तुम्हाला देतो, ज्याच्यावरती रोजचे तुम्ही लाख, 10 लाख, 1 करोड, 50 करोड रोजचे कमवताय असे दाखवतो. तुमचा P&L जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्टेटमेंट असतं ते 100% व्हेरीफाईड असलेलं तयार करून देणारे सॉफ्टवेअर आहेत, ऍप्स आहेत, अशा गोष्टी अवेलेबल आहेत. सगळं करता येतं. एक गाडी तुम्हाला जाऊन तिथं भाड्याने, दुबईमध्ये गेला तर तुम्हाला कुठलीही गाडी भाड्याने घेता येते, जगातली कितीही भारी गाडी तुम्ही भाड्याने घेऊ शकता आणि दाखवू शकता. अरे रोल्स रॉयस तर कचरा आहे, काहीच नाहीये. त्याच्यावरच्या बुगाटी आणि त्याच्या मोठ्या लेवलच्या गाड्या सुद्धा तुम्ही घेऊन ते वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, आणि तुम्ही दाखवू शकता की माझी आहे म्हणून. बरोबर. असे करणारे काहीच, हे सगळे फ्रॉड आहेत. म्हणजे तुम्हाला मी नाशिकमध्ये बघितलेले फ्रॉड आहेत, असे मोठ्या लेवलला बघितले, सगळे फ्रॉड असतात हे. सो हे अशा गोष्टींच्या मागे जाऊ नका.
चमकणारी गोष्ट प्रत्येक वेळेला सोनं नसते. बरोबर. हे डोकं लावणं गरजेचं आहे. आणि सुरुवात कुठून होते, की मी बिल भरू शकतो का, माझं लाईट बिल भरू शकतो का, फोन बिल भरू शकतो का, तेवढे ऍटलिस्ट मी करू शकतो का. एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, की एक मिडल क्लास आणि एक सर्वसामान्य व्यक्ती तो जे कमवते त्याच्यापेक्षा तो 5,000 जरी एक्स्ट्रा कमवायला लागला तर त्याची लाईफ चेंज होऊ शकते. बरोबर. तिथं फोकस असायला पाहिजे, न की डायरेक्ट मी लंबरगिनी घेऊन फिरतो आणि मी कॅश उधळतो. कॅश नाही उधळता येत. कॅश कसं कुठून येणार एवढी कॅश? म्हणजे तुम्ही ट्रेड कराल आणि तुमच्या मोबाईलमधून कॅश पडते असं मूर्खपणा आहे हा. लोकांनी दिलेले असतात ते पैसे, फसवलेले असतात, सगळे लुबाडलेले असतात, काहीच नसतं असं. बरोबर. तर ही क्लॅरिटी येणं लोकांना गरजेचं आहे, का हा. की बरेच सारे लोक आता महाराष्ट्रातच नाही म्हणत आहे मी, जगभरात याच जाळ्यात फसताय, की लोक म्हणजे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा जे मेन स्ट्रीमला लोक बसलेत, जे सांगतात की आम्ही शिकवतो किंवा आम्ही करतो, ते या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांना फसवतायत. जसं की आपण बँक्सचं एक्झाम्पल घेतलं, सेम काइंड ऑफ, फक्त वेगळ्या वेने हे लोकांना फसवायचा प्रयत्न करतात, की एवढी इन्व्हेस्टमेंट करा आणि मग लोकांकडनं मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट पण घेतात, पैसे डबल करून देण्याचं. जसं तुम्ही आता बोलता बोलता बोलले, की आमच्याकडे 5-10 लाख रुपये इन्व्हेस्ट करा, मंथली आम्ही तुम्हाला त्याच्यावर 50-50 हजारचा रिटर्न देतो. कमॉन, हे जर शक्य असलं असतं तर अंबानीने सगळे बिझनेस बंद करून त्याने तिथे लावून दिले, त्याने कशाला एवढे सगळ्या गोष्टी करत बसला हे असता. काही प्रमाणात शक्य असतं, काही लेवल प्रमाणात शक्य असतं. नाही असं नाही, करता येतं, पण ते खूप जास्त असेल मोठं तर त्याचे दोन परिणाम पण होतात. तुम्हाला मी हे पण सांगतो, की सपोज तुम्ही असं करताय किंवा पैसे दर महिन्याला देण्याचं किंवा इन्व्हेस्टमेंट वगैरे घेण्याचं, तर हे आपल्या गव्हर्नमेंट रूल प्रमाणे अलाउड नाहीये. बरोबर. गव्हर्नमेंटचं रूल काय म्हणतं, की तुम्ही जे बँकेचे रिटर्न्स आहेत अराउंड 12% वर्षाला आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त देताय तर तुम्ही ते देऊ शकत नाही. सो बरोबर. जे देणारे आहेत त्यांना ते लिगली त्यांना अडकून त्यांच्याकडनं पैसे सगळे काढून घेतले जातात आणि बाजारात न्यूज अशी दिली जाते, की हा फ्रॉड करत होता व्यक्ती लोकांकडून पैसे घेऊन, जेव्हा की तो करत नसतो. ही एक पद्धत आहे. आणि दुसरी एक पद्धत अशी आहे, की हे लोक दाखवतात एक आणि करतात एक एक्स्ट्राचे, जेव्हा जास्त अतिशय जास्त रिटर्न्स देत आहेत, की आम्ही तुम्हाला 10% देऊ आणि 20% देऊ, असे जे असतात ते 100% फ्रॉड, रोटेशन ऑफ मनी म्हणतात त्याला, ते करतात. सो ह्या दोन्ही गोष्टींमधलं कळायला पाहिजे आणि ह्याच्यात सेफ काय बेस्ट आहे ते करता यायला पाहिजे. कारण की अशा कंपन्या आहेत जे रेग्युलरली रिटर्न देणार आहेत, पण ते जास्त देत असतील तर गव्हर्नमेंट किंवा लोकल ऑथॉरिटीज हे सगळे येऊन त्यांच्या डोक्यावर बसून सगळे पैसे काढून घेतात. बरोबर. हे होतं. जेवढं मला आयडिया आहे, की मंथली नाही, इयरली 60% पेक्षा, म्हणजे जी इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे तिच्या 50-60% पेक्षा जास्त रिटर्न तुम्ही देऊ शकत नाही, असे सेबीचे रूल होते. 12च्या नंतर 12%च्या वरती देऊ शकत. 12%च्या वर. 12 ते इकडे तिकडे 1% 12% हे आरबीआयचं रूल आहे. सेबी तर अशा गोष्टी करायलाच देत नाही. जे लोक इन्व्हेस्टमेंट घेतात ते सेबी प्रमाणे त्यांचा रूल असा आहे, की एकतर ती कंपनी तशी रजिस्टर करावी लागते आणि ती कंपनी रजिस्टर करण्यासाठी 100 करोडचं डिपॉझिट सेबीला द्यावं लागतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे अकाउंट घ्याल लोकांचे जेवढे पैसे, तर मिनिमम 50 लाखापासून सुरुवात होते. बरोबर. तर शक्यच नाही. आणि तुमचा जो स्टाफ पाहिजे तो स्टाफचा आणि तो ओव्हरऑल जो सेटअप सेबीने सांगितलेला तो खर्चच काही करोडचा महिन्याचा असतो. तर असे करणारे खूप कमी कंपनी आहेत जे खूप लिमिटेड रिटर्न देतात. अनलिमिटेड लोकांचे पैसे पण ते मॅनेज करतात. कारण की 50 लाखाच्या वर कोण आहेत, बरोबर. खूप कमी लोक असतात म्हणून तिथं गर्दी नसतेच. आता एवढं सगळं डिस्कशन झाल्यानंतर अजून एक तरुणाईबद्दल माझ्याकडे एक क्वेश्चन आहे, की प्रत्येक तरुण यशाबद्दल कोणती गोष्ट, प्रत्येक तरुणाने, म्हणजे मी रिफ्रेम करतो क्वेश्चन, प्रत्येक तरुणाने यशाबद्दल कोणती गोष्ट समजून घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे यश म्हणजे नेमकं काय, त्यांनी कन्सेप्ट डोक्यात ठेवली पाहिजे. कारण की प्रत्येकाच्या वेळा, कोणाला लॅम्बोर्गिनी घेतली का मी सक्सेसफुल झालो, कोणी घर बांधून घेतं मी सक्सेसफुल झालो. सो वेगवेगळ्या कन्सेप्ट प्रत्येकाच्या मनात आहेत. सो तुमच्यामध्ये त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे ऍज अ यंग तरुण? सो प्रत्येकाच्या हिशोबाने सक्सेस वेगळंच असणार आहे, तो कधी चेंज होणार नाही. हाऊस वाईफला चांगलं जेवण बनवून घर सांभाळते हे सक्सेस असू शकतं, बरोबर, विच इज नॉट रॉंग. ओके, तर एक तरुण मुलाला सक्सेस वेगवेगळ्या गोष्टीत असू शकते, की बाबा तो त्याला जे शिकायचं होतं ते तो शिकला, तर त्याला जे स्पोर्ट्स खेळायचं होतं ते तो खेळला, किंवा जे नोकरी पाहिजे होती ती मिळाली, हे असू शकतं. पण तरुण लोकांनी जर सक्सेस पैशाच्या हिशोबाने त्यांना बघायचं असेल आणि पाहिजे असेल तर त्यांना बेसिकली स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की सेल्फ इन्व्हेस्टमेंट इज दी बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट. कारण तुम्हाला मी सांगतो, सपोज तुम्ही 10,000 रुपयाचं सोनं घेतलं, तर सोनं तुम्ही 10,000चं घेतलं म्हणून तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट होईल का? नाही ना, काय संबंध नाही. तुम्ही सोनं 10,000चं घेतलं म्हणून तुम्हाला बँकेतले व्याज वाढतील का?
तुम्ही सोनं 10,000 रुपयाचं घेतलंय तर तुमचा पगार वाढणार आहे का? तुम्ही सोनं 10,000 रुपयाचं घेतल्याने तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे का? किंवा तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कमवणार का? काहीच संबंध नाही याच्याशी. पण तुम्ही हेच 10,000 स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा, तर तुम्हाला सोन्यामधून कसे कमवायचे, म्युच्युअल फंड मधून कसे कमवायचे, बँकेतून कसे कमवायचे, एक्स्ट्रा एफर्ट करून टाकून कसे करायचे, सॅलरीज कसे वाढवायचे, पगार कसे वाढवून घ्यायचे, इन्सेंटिव्ह कसे कमवायचे, सगळ्यांचं नॉलेज घेता येतं. बरोबर. आणि हे नॉलेज घेतल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही कन्सिस्टंटली काम करताय, तुम्ही डेफिनेटली 3 ते 5 वर्ष डोकं खाली घालून ह्या गोष्टी शिकून तुम्ही मेहनत केलात तर तुम्ही तुमच्या खानदानातले सगळ्यात श्रीमंत बनू शकता. बरोबर. हे जर पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि हे अभ्यास नसेल तर तुमचे कुठलेच स्वप्न पूर्ण होताना दिसणार नाही. ते युथनी काय करायला पाहिजे? सेल्फ इन्व्हेस्टमेंट, स्वतः शिकायला पाहिजे, जे आवडते जे करायला पाहिजे त्याचं शिक्षण घ्यायला पाहिजे. 3 ते 5 वर्ष कशाचाच फालतू नाद न करता लेझर फोकस, स्वतःचीच प्रगती, फक्त मीच आणि माझीच प्रगती, ह्याच्यावरती 3 ते 5 वर्ष फोकस ठेवणे. आणि तुम्ही नाही चेंज झाले, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे, तुम्ही डेफिनेटली सगळ्यात सक्सेसफुल श्रीमंत व्हालच, कारण की तुमची मेंटॅलिटी तुम्हाला ते बनवल्याशिवाय सोडणारच नाही. ऍटलिस्ट फॅमिलीमध्ये तरी. ऍटलिस्ट. आणि गरजेचं असतं की मी माझ्या खानदानातला श्रीमंत झालं म्हणजे संपलं, पहिला खूप मोठं टार्गेट अचीव झालं. बरोबर. मग मी सोसायटीतला, गल्लीतला आणि गावातला आणि मग शहरातला आणि मग स्टेटचा असंच होतं. पण ते लेझर फोकस 3 ते 5 वर्ष काम करा अभ्यास करून, डेफिनेटली. मग याच्यात फालतूपणा, शॉर्टकट, नको ते लोकांच्या मागे जाणे, पोरींच्या मागे लागणे किंवा पोरींनी पोरांच्या मागे लागणे आणि हे फोकस ठेवणे आणि सोशल मीडियावरती तासन तास घालणे, हे करत असाल तर तुम्ही दरिद्र भिकारी नेहमीच असे राहाल. आणि तथास्तु असेल तुमच्यासाठी. मी तर म्हणतो माझा पण आशीर्वाद तुम्हाला लाभो की तुम्ही असेच राहा. कारण की तुम्हाला जर तुमच्या प्रगतीचा फोकस तुम्हाला नसेल तर देवाने का ठेका घेतलाय तुमचा? बरोबर. नाही. एक ऐकलं होतं मी कुठेतरी की नशीबवान कोण असतं बुवा, नसीबने साथ नाही दिया, असं हिंदी कुठेतरी ऐकलं होतं मी. आय गेस राजपाल यादवची इंटरव्ह्यू चालू होती. राजपाल यादव, नसीब ने साथ नहीं दिया आपका इसलिए आपके ऐसे स्ट्रगल की लाईफ चल रही थी. तो राजपाल यादव त्याच्यावर म्हणतो नसीब आणि स्ट्रगल काय होतं म्हणे, माझे 2 हात आहेत, मला 2 पाय आहेत, मला खाता येतंय, बोलता येतंय, डोकं ठिकाणावर सगळे. याच्यात देवाने काही चुकीचं केलं नाहीये ना, नसीब माझं खराब होतं, नसीब मेरा अच्छा ही है म्हणे की मैं चलता फिरता आदमी हूं. याच्यात नशिबाला दोष देऊन काही फायदा नाही. आपले निर्णय चुकले, आपण चुकीच्या गोष्टींकडे गेलो आणि त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी आपल्या अवतीभोवतीने आपल्या बरोबर घडताय. याच्यात नशिबाचा कुठलाही एक काडी मात्र संबंध नाही. त्याच्या सगळ्यांनी त्या गोष्टींकडे फोकस केलं. यस, तुम्ही जर बघितलं तर जगामध्ये असे लोक आहेत ज्यांचे हात पाय नाही आहेत पण ते सक्सेसफुल आहेत, डोळे नाही आहेत, कान नाहीत, ऐकू येत नाही, बोलता येत नाही, सक्सेसफुल आहेत. त्यांना हलता सुद्धा येत नाही, असे लोक सुद्धा सक्सेसफुल आणि श्रीमंत झालेले आहेत. बरोबर. मग त्यांनी जर का नशिबाला हे सगळं करत बसलं तर मग अवघड आहे. काहीच नसताना फिजिकली म्हणजे काहीच करू शकत नाही असा व्यक्ती जर का सक्सेसफुल आणि श्रीमंत बनू शकतो तर नॉर्मल लोकांनी तर माझ्या मते मरून घ्यावं. दोष देणार नाही. मरून घ्यावं. जर तुमच्याकडे कारणं असतील तर बाबा ती कारणं देत बसण्यापेक्षा घ्या मरून. मी तर हे सरळ सांगतो. म्हणजे मी माझ्या स्टुडंटला खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि स्ट्रिक्ट बोलतो की तुम्ही जर मिनिमम तुम्ही घरातले करता आहात आणि तुम्ही जर मिनिमम ह्या गोष्टी करू शकला नाहीत तर उद्या मरताय ते आज मरा, कारण की तुम्ही अजून प्रॉब्लेम उभे करणार. बरोबर. हे करा असं मी क्लिअर सांगतो, कारण की हे गरजेचं आहे. तुम्हाला कोणी शिकवणार नाही. मी एजंट नाहीये तुम्हाला हे विकायला, कारण की मी तुम्हाला ते प्रोडक्ट विकणार नाही ज्याच्यात माझे फायदे होतील. तुमच्या फायद्याची मी गोष्टी हे सांगतोय. असे शिका, असं चेक करा आणि असं इन्व्हेस्ट करा. आणि हे कुणीही करू शकतं मिनिमम. हे करायलाच पाहिजे. बरोबर. सो अजून एक क्वेश्चन, मजेशीर क्वेश्चन आहे हा. जर तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या स्वतःशी बोलता आलं असतं तर तुम्ही त्याला काय सांगितलं असतं? की अभ्यास कर, चांगले शिक आणि शाळेच्या पुस्तकांबरोबर इतर पुस्तकही वाचायला सुरू कर. बरोबर. जे की तुम्ही आता थोडे लेट सुरू केलंय. सुरू. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला एक पान वाचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागायचा. एक पान वाचायला अशी सुरुवात होती माझी. कॉलेज संपल्यानंतर मी एक्स्ट्राची पुस्तकं वाचायला लागलो आणि ते पुस्तक अर्धा पाऊण तास का लागायचं, कारण की मला शब्दार्थ कळायचे नाही. मला इज, द, वॉज हे असे शब्दाच्या पलीकडचे शब्द जास्त कळायचे नाहीत. तर मी प्रत्येक शब्द बघायचं, त्याला अंडरलाईन करायचं, डिक्शनरी काढायची. तेव्हा हे इंटरनेट वगैरे हे सगळे प्रकार नव्हते. डिक्शनरी काढायची, त्याचा अर्थ त्याच्यात पेन्सिलीन लिहायचं. असं सगळं पान भरून सगळं क्लिअर झालं की मग वाचायचं. मग मला ते कळालं. ते मला कळालं की मग हो असं असतं का, मग अरे वा गुड. तर मी उठून जाऊन, मी तुम्हाला सांगतो, मी जॉब करत असताना मी रात्री 2-2, 3-3 वाजता ऑफिसमध्ये जाऊन कामं केलेली 5-6 वाजेपर्यंत, परत आलोय, आंघोळ करून परत 9 वाजता ऑफिसमध्ये. आणि त्याच्यानंतर जे मी केलंय, म्हणजे मी जॉबमध्ये असताना जे मी दिवे लावलेले आहेत ते अजूनपर्यंत जोरदार चालू आहेत. कुणी ते रेकॉर्ड तोडू शकलेले नाही आहेत किंवा तसे
कुणी बनवू शकलेले नाही त्या गोष्टी, असे मी केलेले आहेत. माझी टीम त्याच्यानंतर जे फॉलो करणारी होती ते पण सगळ्यात बेस्ट झालेले, कारण की हे कामं मी करायचो. हे हे काय सांगतोय मी, की तुमचं जर लक्ष स्वतःच्या प्रगतीवरती असेल तर तुम्हाला घड्याळ बघण्याची कधीच गरज पडणार नाही, की मी अरे 6 वाजता झाले आता मला घरी जाणं गरजेचं आहे, एवढ्या वेळ कोण काम करते, इतने पैसे मग इतनेच मिळत आहे, असं नसतं. तुम्ही सेल्फिश होऊन फक्त तुमच्या प्रगतीचं काम केलं तर तुम्ही अभ्यास कराल, शिकाल, झोपेचे कारण देणार नाही, माझी आज झोप कमी झाली. कमी झोपल्याने तुम्ही मरणार नाही आहात. बरोबर. याची गॅरंटी देऊ शकतो मी तुम्हाला. 1 तास कमी झोपलात तुम्ही, 8 तास झोपायला पाहिजे, झोप लागा, 1 तास कमी झोपा, काहीच फरक पडत नाही. ट्रस्ट मी, असं काहीच नसतं. मी स्वतः केलेलं आहे. उशिरा झोपणे, लवकर उठणे शक्य आहे जेव्हा तुमच्या खाली आग लावून घ्याल तुम्ही, आणि तुम्ही बघाल की तुम्ही तरुणपणेतच श्रीमंत होले आणि तरुणपणेत तुम्ही त्याची मजाही घ्या. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे, नाही करता येतं. आणि हे लहानपणी मी माझ्याही सांगितलं असतं की बाबा उठ, अभ्यास कर, शिक्षण एकदम सोपं आहे, आणि त्याच्याबरोबर एखादी अजून पुस्तकं वाचायला सुरू कर, ज्याच्याने तुझी सायकोलॉजी अशी बनेल की तू 12-15 वर्षातच तू कुठलं तरी कंपनी चालू करून टाकशील. बरोबर. मग मी आतापर्यंत सगळ्यात श्रीमंत माझ्या सिटीतला, माझ्या खानदानातलं तर ठीक आहे, पण मी सिटीतला किंवा माझ्या 4 जिल्ह्यातला सगळ्यात श्रीमंत मी असतो. जसं फॉर एक्झाम्पल मी कोल्हापुरातून आहे, तर तिथून जवळ तुम्ही हे ऐकलं असेल की घोडावत म्हणून, घोडावत नाव ऐकलं असेल. म्हणजे मी त्यांना बघितले, म्हणजे मी ज्या बँकेत काम केलेलं होतं त्यावेळेला मी बघितले, त्यांचे इन्शुरन्स वगैरे घेतलेले होते, आणि त्यावेळेला त्या माणसांनी त्या छोट्याशा गावातून सुरुवात करून कुठून आज काय लेवल आहे, म्हणजे मी डायरेक्ट डायट फॅन आहे त्या माणसाचा. त्यांनी काय चुकीचं करत असतील किंवा काय झोल करत असतील मला नाही माहित त्याच्याशी, पण आय कम्प्लिटली अडॉर हिम, आय जस्ट बो हिम, आय जस्ट लव्ह हिम. की एक एवढ्या छोट्याशा खेड्यातून, जिथून एक छोटासा हायवे जातोय, इथं काहीच नाहीये, असा व्यक्ती त्या गावात पूर्णपणे म्हणजे जॉब देतोय, लाईट्स लावून देतोय, रस्ते बनवतोय, हेलिकॉप्टरने पडतोय. त्यांचं कॉलेज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही दुबईत आहे असं वाटेल तुम्हाला. अशा सगळ्या गोष्टी तो करू शकतो एक व्यक्ती. मी मुंबईच्या एअरपोर्टवरती गेलो आणि मला त्यांची घोडावतची जर ती फ्लाईट दिसली तिथं, की मी एवढा इन्स्पायर होतो. आय फील लाईक हे माझे काका आहेत किंवा मामा आहेत गावातलं आहे, तर ते जास्त फील होत. आणि आय गेट सो मच इन्स्पायर्ड की यार करू तो ऐसा करू नाही तो मर जाऊ साला, मर जाऊ. एवढं इन्स्पिरेशन मला मिळतं, आणि मी हे लहानपणी करायला पाहिजे होतं, जे मी नंतर करायला लागलो. तर ऍटलिस्ट जे आई वडील आता जे ऐकतायत हे, प्लीज हे करायला सुरू करा. पुस्तकं तुम्ही वाचा, मुलांना बरोबर घेऊन त्यांना वाचून ऐकवा. ते जर वाचायला सुरुवात झाली असेल, त्यांना वाचता येते, कळत नाही ठीक आहे, पण त्यांना वाचायला सांगा आणि डिस्कस करा ते पुस्तकं त्यांच्याशी. आणि सायकोलॉजिकल इफेक्टिव्हनेस आणणारी पुस्तकं, म्हणजे जसं की द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, यू कॅन हील युअर लाईफ, अशी पुस्तकं वाचा, बसा त्यांच्याबरोबर. आणि असे बरेच आहेत, द सायन्स ऑफ बिईंग ग्रेट, सायन्स ऑफ बिईंग रिच, असे पुस्तकं. शेअर मार्केटची पुस्तकं, फायनान्सची पुस्तकं वाचू नका, ते काय रिच नाही, गरज नाही त्याची. तुम्ही सायकोलॉजिकल बिल्ड व्हायचं, तयार करायचं. मेंटल आणि फिजिकल पॉवरच तुमच्या आयुष्यात कामात येणारी आहे, दुसरी काहीच नाही. तर मी जिम खूप लवकर सुरू करून दिलेली होती, पण मला शिक्षण मेंटल पॉवरवरती मी जर काम केलं असतं तर बस कुठल्या कुठं असतं. तर मेंटल आणि फिजिकल पॉवरवरती लक्ष देणे, आई वडिलांनी मोबाईल देण्यापेक्षा त्याच्यावर बसून पुस्तकं वाचणं, बरोबर. जर मुलांना कळत नसेल तर. अजून एक मला छोट्या मुलां रिलेटेडच प्रश्न होता, म्हणजे हाच माझा नेक्स्ट क्वेश्चन होता, की पालकांनी किंवा पॅरेंट्सने आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टी शिकवण्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अजून या पुस्तकांव्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या सवयी लावून घ्यायला पाहिजे, की मुलांनी त्यांच्याबरोबर या गोष्टी करायला पाहिजे, म्हणजे त्यांना फायनान्समध्ये ऍड करायला पाहिजे का, फायनान्शियल डिसिजन घेताना त्यांच्या काही गोष्टी ऍड ऑन करायला पाहिजे का? खूप कॉमन सेन्स लागतं हे करण्यासाठी, खूप बेसिक कॉमन सेन्स. म्हणजे बिंडोक माणूस सुद्धा हे करू शकतो. म्हणजे काय, की मला माझ्या मुलांमध्ये कोणत्या गोष्टी बघायची इच्छा आहे, ती गोष्ट मी करायला पाहिजे. बरोबर. फॉर एक्झाम्पल, माझ्या मुलांनी मोबाईलमध्ये तोंड घालून बसू नये, तर मी तोंड घालून बसणार नाही. माझ्या मुलांनी पुस्तक वाचायला पाहिजे, तर मी पुस्तक त्याच्यासमोर घेऊन वाचणार. माझ्या मुलांनी योगा एक्सरसाइज करायला पाहिजे, तर मी त्याच्यासमोर बसून योगा एक्सरसाइज करणार आहे. त्यांनी फायनान्शियल गोष्टी शिकायला पाहिजे, तर मी फायनान्शियल डिसिजन्स घेऊन मी स्वतः शिकून करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही जे काय कराल तो तुमची मुलं Follow ऑटोमॅटिकली करतील, कारण की तुमची इच्छा असो नसो, तुमच्या आणि तुमच्या बायकोचं 50-50% त्या मुलामध्ये उतरलेलं असतंच. त्यातल्या त्यात तुम्ही जर बघितलं, तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, जेव्हा तुम्हाला सांगतो 35-40 वर्षाचे व्हायला लागाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचे पप्पा तुमच्यामध्ये आहेत. बरोबर. तुमच्या बोलण्यात, बघण्यात, वागण्यात, डिसिजन घेण्यामध्ये तुमची मम्मी तुमच्यामध्ये आहे. ह्या गोष्टी करताना ते तुमच्या तेव्हा लक्षात येईल. तर हे कसं झालंय, तर तुम्ही त्यांनाच बघून मोठे होता ना.
आजकाल तर बाहेर खेळण्याची सोयच राहिलेली नाही. तर 24 तासामध्ये सगळ्यात जास्त कुणाचं ऑब्झर्वेशन आहे, ही हार्ड डिस्क मुलांची कशाने भरतीये, तर स्वतःच्या आई वडिलांना बघून भरतीये. आणि आई वडिलांनी अरे नालायका अभ्यास कर, अरे नालायका पुस्तक बघ, अरे ते मोबाईल बघू नको, टीव्ही बघू नको, अरे जरा खेळायला जा किंवा जिम कर किंवा हे कर ते कर, स्पोर्ट्स खेळ, हे बोलून कधीच ऐकणार नाही. कारण की त्याला माहित आहे की अरे हेच करत नाहीत. हे मला काय सांगताय? तर मला काय सांगते, म्हणजे त्याला हे सुचत नसेल, पण ते ऑटोमॅटिक आहे. हे वायरच तसे आहेत, हे कनेक्शनच तसे देवानी बनवलेले आहेत. बरोबर. तर तो त्याची कधी तोडेल, त्याची ती बाउंड्री कधी तोडेल, जेव्हा त्याला लक्षात येईल तेव्हा मला हे करणं गरजेचं आहे. तर त्याला ते लक्षात येईपर्यंत आई वडील तसे वागले, तुम्हाला जे काही त्याला दारूचा नाद लावायचंय, बाईचा नाद लावायचंय, तुम्ही करा, त्याच्या समोर त्याला शिकवायची गरज नाही. बरोबर. तर तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या मुलांनी करायला पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, तरच ते मुलामध्ये उतरतील, तरच तो इंटरेस्ट घेईल, तेव्हाच डिस्कशन होतील, तेव्हाच ब्रिज बनतील, तेव्हाच तुम्ही ऍज अ फॅमिली समृद्ध व्हाल. म्हणून फॅमिली एज्युकेशन गरजेचं आहे. बरोबर. याचं लाईव्ह एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर मग ज्या बिझनेस फॅमिलीज आहेत, ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी बिझनेस चालतात किंवा युजली फायनान्शियल स्ट्रॉंग फॅमिलीज आहेत, तिथल्या मुलांना या खरंच गोष्टी शिकवायचं काम येत नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, काल का परवाच एक फोन मला आलेला होता, जे माझ्या बरेच वर्षांचे ओळखीचे आहेत, मी जेव्हापासून हे बिझनेस करायला लागलो. आणि त्यांचा मुलगा तेव्हा आय थिंक 6वी-7वीला होता, मे बी 8वीच्या दरम्यान असेल तेव्हा होता. त्यांनी तेव्हा तो कोर्स केला आमचा वडिलांबरोबर. वडील खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, तर त्यांना ते सगळ्या गोष्टी डे टू डे वापरता आल्या नाहीत ऑब्व्हियसली, कारण की थोडा वेळ लागतो त्याच्यात. तर मुलाला त्यांनी बरोबर घेतलं आणि आज तो ग्रॅज्युएशन वगैरे झालेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्याचे पोर्टफोलिओ आहेत लाखो रुपयाचे. म्हणजे आता त्यांनी मला परवा कॉल कशासाठी केला होता, की मला काका ना, हे माझे पोर्टफोलिओ इकडचं मला शिफ्ट करायचं तिकडं, त्याच्यासाठी प्रोसेस अशी अशी मला दिसते, बरोबर आहे का, काय बरोबर आहे का विचारा. आणि त्यांनी मला सांगितलं 48 लाख रुपयाचा त्याचा पोर्टफोलिओ. बरोबर. आफ्टर ग्रॅज्युएशन. आता ग्रॅज्युएशन झालेलं जस्ट या का मागच्या वर्षी. बरोबर. पैसा आहे घरात, पण मुलांना आता ह्याच वयाची मुलं तुम्ही बघा काय करतात तुमच्या गल्लीत. 40 रुपये नसतात त्यांच्याकडे. ते सोडा, तुम्ही बघा ना, ते दिवसाचा दीड जीबी कसा संपवायचा त्याच्यामध्ये असतात, ते फालतुगिरीमध्ये असतात, ते जुगाड करण्यामध्ये असतात. ते मग फॅमिलीमध्ये एज्युकेशन आलं, पैसा होताच, पण एज्युकेशन आलं, आई वडिलांचे संस्कार असतील, हे सगळं मिळून इफेक्ट दिसतोय क्लिअरली. बरोबर. म्हणजे तो कुठल्या लेवलचा माझ्याशी बोलत असेल, इमॅजिन करा तुम्हीच. तर हे कधी होऊ शकतं, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ह्या गोष्टी स्वतःमध्ये उतरल, फॅमिलीमध्ये दिसेल. फॅमिली एज्युकेशन असंच दिसतं. बरोबर. सिम्पल सॉर्टेड गोष्ट आहे, त्याच्यात जास्त काही रॉकेट सायन्स नाहीये. नाहीच आहे रॉकेट सायन्स. जसं माशाच्या पोराला पोहायला शिकायला लागत नाही, तसंच जी गोष्ट आपण करतो ती आपल्याला रेप्लिका आपल्याला दिसणार आहे. येस. सो या पूर्ण जर्नीमध्ये जी आता तुमची बिझनेस जर्नी चालू आहे किंवा आयुष्याची जर्नी चालू आहे, याच्यात तुम्हाला सगळ्यात जास्त प्रेरणा देणारी व्यक्ती किंवा गोष्ट अशी कोणती आहे ज्यातून तुम्ही सगळ्यात जास्त प्रेरणा घेतात आणि पुढे चालत असतात? मी जसं तुम्हाला आता बोलता तर घोडावत सरांच्या बद्दल सांगितलंच तुम्हाला. मी जेव्हा जेव्हा त्या गोष्टी बघतो, त्यांचे प्रोडक्ट मला दिसतात, किंवा मी त्या एरियामध्ये तिकडे गेलो कधी, तर तिथून इन्स्पिरेशन मिळतं. पण ओव्हरऑल तुम्हाला मी सांगतो, मी ही गोष्ट खूप खूप मेहनतीने शिकलोय, खूप सारे पैसे देऊन, खूप सारा वेळ देऊन मी हे शिकलोय, की तुमच्या आयुष्यात गुरु असावा शिकण्यापुरता. त्याच्या प्रेमात पडण्याची गरज नाही, त्याच्या जास्त जवळ जाण्याची गरज नाही. लोक, मिडल क्लास लोक आणि ओव्हरऑल गरीब विचारांचे लोक गुरुच्या प्रेमात पडतात. गुरुला टच करायचं असतं, गुरुच्या जवळ राहायचं असतं, आणि जास्तीत जास्त वेळ राहायचं असतं. काहीच गरज नाही, कारण की हे जे गुरु आहेत त्याच्यातले किती गुरु खरंच गुरु बनण्याच्या लायकीचे माहित नाही आपल्याला. बरोबर. सो मी स्पष्ट माझ्या कोर्समध्ये सांगतो की तुम्ही माझ्या प्रेमात पडू नका, मी जे शिकवलंय त्याच्या प्रेमात पडा. बरोबर. आणि ही कुठलीच अपेक्षा ठेवण्याची गरज नाही, सर तुम्हाला मला एक दिवस भेटायचंच आहे, तुमचे पाया पडायचेच आहेत, तुम्हाला एकदा मला समोरासमोर बघायचं, काही गरज नाहीये भाऊ. काही मला जवळून ओळखायची गरजच नाहीये. मी जे तुम्हाला सांगितले, जे करायला सांगतो ते करा, माझ्या गोष्टी वापरा. तर ओव्हरऑल तुम्हाला मी सांगतो की कुठलीही गोष्ट जे इन्स्पायर करते मला, त्याच्यातून ते जे पाहिजे ते घ्यायचं, त्याच्या जास्त प्रेमात किंवा ह्याच्यात जायचं नाही. सर, ज्या फॅमिलीज आता इन्व्हेस्टमेंट करतात, तर मोस्टली मला असं बघायला मिळालं की त्यांच्याकडे पैसे आला की एफडी करून देतात बँकेत, 7%, 8% फिक्स. बरोबर आहे. तर एफडी करणं हे त्यांना सुरक्षित वाटतं, पण म्युच्युअल फंड रिस्क आहे असं वाटतं. म्हणजे म्युच्युअल फंड आपली जिम्मेदारी उसे करो, जे ऍडव्हर्टाईज सगळे चालत आहे,
सो हे तुम्हाला कितपत बरोबर वाटतं की म्युच्युअल फंड केलं पाहिजे की नाही, किती सुरक्षित आहे, आणि एफडी यात तुमचं मत काय आहे? माझं सिंपल म्हणणं आहे की तुमचे मेहनतीचे पैसे तेव्हाच वाढतील जेव्हा तुम्ही अभ्यास कराल. दुसऱ्यांच्या सांगण्यावरती ते वाढत नसतात. म्हणजे काय, की तुम्हाला वाटतं की एफडी करायला पाहिजे कारण की तुम्हाला तेवढंच माहित आहे. प्रॉब्लेम आहे. तुम्हाला वाटतं म्युच्युअल फंड करायला पाहिजे कारण की जाहिरात त्याची अशी येते की म्युच्युअल फंड सही आहे. प्रॉब्लेम आहे. तुम्हाला वाटतं अरे हा समीर सारंग हुशार वाटतो आणि महाराष्ट्रीयन लोकांना हा हेल्प करतो म्हणतोय, हा सच्चा माणूस वाटतोय, सर तुम्हीच सांगा ना कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. चुकीचं आहे. प्रॉब्लेम आहे. सो मला काय करायला पाहिजे, तर मला माझे प्लॅनिंग माझ्या पैशाची मला करणं शिकणं गरजेचं आहे की माझे पैसे कुठे जायला पाहिजेत. मग एफडी मध्ये असेल तर ते किती आणि का बरं, म्युच्युअल फंड मध्ये तर कोणते म्युच्युअल फंड आणि किती आणि कधीपर्यंतसाठी, शेअर मार्केट असेल तर कुठं कधी कसं, ह्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न जर बघितलं तर तुम्हाला सगळे हे तुमचे टार्गेट पूर्ण करण्याची ताकद ठेवणारे प्रत्येक इन्व्हेस्टमेंट असू शकते जर तुम्हाला माहित असेल एंट्रीच्या वेळेला की मी हे का करतोय. 99% लोकांना पाहिजे तसे रिटर्न्स मिळत नाही त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मधून कारण की त्यांना एंट्री लेवलला माहित नसतं मी हे का करतोय. बरोबर. सो स्टॉक्स मध्ये टाकायचे ते कोणते घ्यायचे, का घ्यायचे आणि त्याच्यातून मला काय पाहिजे. म्युच्युअल फंड करायचे तर कोणते घ्यायचे, का करायचे आणि काय मला त्याच्यातून पाहिजे. बरोबर. एफडी करायचे तर काय. तर येस, तुम्ही स्टेट फॉरवर्ड कम्पेअर केला तर एफडी पेक्षा म्युच्युअल फंड चांगले रिटर्न देते. म्युच्युअल फंड पेक्षा स्टॉक रिटर्न देतात, पण बरेच स्टॉकच्या व्यतिरिक्त कंपॅरिझननी म्युच्युअल फंड चांगले रिटर्न देतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत. सोनं जर तुम्ही बघितलं तर गोल्ड इन्व्हेस्टमेंट पण आम्ही शिकवतो. सो गोल्ड इन्व्हेस्टमेंट कुठं करावी, कशी करावी, लोकांना वाटतं फिजिकल जाऊन दागिना घेतलं म्हणजे गोल्ड इन्व्हेस्टमेंट असते. नाही, गोल्ड इन्व्हेस्टमेंट वेगळी असते. तुम्ही फिजिकल जाऊन दागिना घेताय, हा तुम्ही सोनाराचा बिझनेस वाढवताय. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, आता सोन्याचा विषय निघालाय तर तुम्ही जेव्हा केव्हा सोनाराकडे गेलेला आहात, जेव्हा केव्हा, तेव्हा तो नेहमी सांगेल आत्ता घेऊन टाका कारण की रेट वाढणार आहे. बरोबर. सांगितलं. ओके. आणि ते हे पण सांगतात की आता अक्षय तृतीयेला रेट वाढतील किंवा आपले एक मुहूर्त आहे तेव्हा रेट वाढतील. हे ऐकलंय तुम्ही. बरोबर. हे सगळं साफ खोट आहे. कारण याचं असं आहे की गोल्डचे रेट जे असतात ते इंटरनॅशनल मार्केटला कनेक्टेड असतात. की इंटरनॅशनल लेवलला डिमांड किती आहे, की इंटरनॅशनल लेवलला किती जमिनीतून सोनं निघतंय, कुठल्या कंट्रीकडे किती आहे आणि त्याच्यामध्ये बाईंग सेलिंग कशी होते आणि डॉलरच्या लेवलला ते कसं चालू आहे, ह्याच्यावरती त्याची किंमत वाढते किंवा कमी होते. अक्षय तृतीयेमुळे नाही. बरोबर. सोनार सांगतोय म्हणून नाही. आपले कुठले सण भारतातले एवढी ताकद नाही की ते वर्ल्ड लेवलला त्याचे रेट वाढवू शकतात. बरोबर. हे सगळं बोगस आहे. तर म्हणून हे शिकल्यानंतर कळेल ना की असं असतं. मग गोल्डमध्ये दागिना घेतला तर त्याच्यात प्युरिटीचा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये परत आपण दागिना कधीच विकायला घेत नाही की आता घेऊ आणि 2 वर्षांनी विकू, असं कधीच नसतं. तो विकायला जबरदस्ती विकायला गेला तर तुम्हाला त्रास होईल, त्याच्याने सायकोलॉजी अजून बिघडेल, तुम्ही अजून गरीब व्हाल. तर ते विकायला गेलं तर तुम्हाला पाहिजे तशी किंमत मिळत नाही. तर मग तुम्हाला शिकणं गरजेचं आहे की गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आणि कुठं करणं गरजेचं. तर हे सगळे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ते सगळे रिटर्न चांगले देऊ शकतील जर तुम्ही याचा अभ्यास केलात तर. आणि तुम्ही सहज हे आमच्या फ्री सेमिनारमध्ये जरी तुम्ही आलात तर तुम्हाला आयडिया येईल की हे काय आहे, मग ठरवा करायचं का नाही. बरोबर. सर, आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यात आहोत असं समजायला हरकत नाही. त्यात मी तुम्हाला 2 खूप महत्वाचे प्रश्न विचारणार आहे. पहिला असं की घरातला अर्निंग मेंबर जो असतो, जो कमावून आणतो घरात, तो सगळ्या प्लॅनिंग करत असतो, पण बाकी कुटुंबाला याच्याबद्दल काही माहित नसते की तो कुठे पैसे इन्व्हेस्ट करतो किंवा किती पैसे खर्च होत आहेत आणि किती येत आहेत. तर या सिच्युएशन बद्दल, जर या सिच्युएशन मध्ये तुम्हाला जर सुधारणा आणायची असेल तर तुम्ही काय टिप्स द्याल? सगळ्यात महत्वाचं, जर सपोज एक कर्ता व्यक्ती जो पैसे कमवणारा आहे त्याचं लग्न झालेलं असेल तर त्याला आणि त्याच्या बायकोला हे समजून घेणं गरजेचं आहे की ते लाईफ पार्टनर आहेत. अशी पार्टनरशिप की याच्यापेक्षा मोठी पार्टनरशिप या जगात नाही. बरोबर. ते लाईफ पार्टनर आहेत. तर लाईफ पार्टनरनी एकत्र येऊन बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात कारण की तुम्ही एक पिढी जर पैदा करत असाल, म्हणजे तुमची मुलं जर असतील तर तुम्ही एक नवीन देश बनवताय, तुम्ही एक नवीन खानदान बनवताय, तुम्ही एक नवीन फॅमिली बनवताय. ही जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि आत्ताची जबाबदारी जी आहे ती पार्टनरशिपमध्ये सगळ्यात बेस्ट होते. कारण की जगभरात हे सर्वे केलं गेलेलं आहे की एकटा माणूस जेवढे पैसे कमवतो त्याच्यापेक्षा जोडी ही 70% जास्त पैसे कमवू शकते. बरोबर. आता रिसेंट युएस मध्ये एक सर्वे केलेला आहे, त्याच्यामध्ये लग्न करून जे एकत्र पैसे कमवण्यामध्ये एकमेकांना हेल्प करणारी जोडी आहे त्यांना स्पेशल हेल्प पण मिळते गव्हर्नमेंटकडून.
आणि ते रेकग्नाइज पण होत आहेत की हे सगळ्यात जास्त स्टेबल लेवलला पैसे कमवून सुखी परिवार होऊ शकतात आणि पुढच्या पिढीला त्या लेवलच्या गोष्टी देऊ शकतात. सो बेसिक काय आहे की तुम्ही पार्टनर आहात हे लक्षात ठेवा. बायको बरेच वेळा म्हणते किंवा फायनान्शियल डिसिजन मी घेत नाही, मला त्याच्यातलं काय कळत नाही. नवरा म्हणतो बायको माझी तेवढी शिकलेली नाही किंवा तिचं घर काम आहे, तिचं जेवण बनवण्याचं आहे, तिला काही एवढी माहिती नसते, तिला सांगून काही कळत नाही. हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे जर तुम्ही जोडी असाल तर. तर तुम्ही जोडीने जर शिकलात की आपले पैसे, आपल्या घरात किती पैसे येत आहेत, त्याच्यामध्ये नवरा सपोज 50 आणतोय तर बायको किती आणू शकते, आपण मिळून काय करू शकतो. जर नवऱ्याने कोर्स शिकला, सपोज त्याला कळतंय म्हणून त्यांनी कोर्स केला, शेअर मार्केट आणि बाकीचे इन्व्हेस्टमेंट शिकला, आणि बायकोला काहीच कळत नाही असं वाटत असेल, तर बायकोनी बरोबर बसून ते ऐकलं जरी माझं, मी जे शिकवतोय ते, तरी ती सपोर्ट करायला लागेल. तिला माहित असेल की माझा नवरा कुठं काय करतोय आणि त्याच्यामध्ये मला कसं सपोर्ट करायचंय. कारण की तुम्ही बघाल, आता तुम्ही जर का आयफोनच्या तुम्ही शोरूम मध्ये गेलात ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिडल क्लास स्ट्रगल कपल्स एवढे दिसतील, नवरा बायको आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. त्याच्यामध्ये बायको जबरदस्ती करते म्हणून आयफोन 17 घ्यायचा, तो पण ईएमआय वरती. 70% आयफोन ईएमआय वरती विकले जात आहेत भारतामध्ये. हे कशामुळे? कारण की माहितच नाही की मी पार्टनर आहे, बरोबर. मी माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या बायकोला मी सपोर्ट करणं गरजेचं आहे, आपण एकत्र मिळून काम करणं गरजेचं आहे. हे बिनडोक लोकांना माहितच नाहीये आणि ह्याच्यामुळे ते स्वतः दरिद्र राहतात आणि पुढच्या पिढीला भिकारी बनवून टाकतील. सो म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही एकत्र शिकणे, एकत्र काम करणे. भले तुम्हाला कळत नसेल, तुम्हाला नॉलेजची, शिक्षणाची, कशाचीच गरज नाही, तुम्ही एकत्र पार्टनर म्हणून येण्याची गरज आहे. तुमची पैसे कमवण्याची जिद्द असेल तर माझ्यासारखे लोक बसलेले तुम्हाला हेल्प करायला. बरोबर. हे इम्पॉर्टंट गोष्ट ते आहे की तुम्ही एकत्र येऊन सगळ्या गोष्टींचे निर्णय घेतले पाहिजे, ना की एक नाऱ्या शब्द येतो, एक नाऱ्यासारखं एकच, म्हणजे एकच गोष्ट, एकच निर्णय, एकच व्यक्ती सगळ्या करतो. शानपणा झाला तो अक्षरशः, आणि दुश्मन आहात तुम्ही मग एकमेकांचे. बरोबर. तुम्ही पार्टनर लग्न करण्याच्या मागचं कारण काय आहे? एकत्र येऊन 2 जण एकत्र येत आहेत, तर त्यांनी काहीतरी छान क्रिएट करायला एकत्र यायला पाहिजे. नाही कशाला येत आहे, कशाला करताय? मग करू नका, मग सेपरेट होऊन जा आणि आपलं बघा. बरोबर. जर एखादा आपला, आता एवढे लोक आपले पॉडकास्ट ऐकतात, त्यापैकी एखाद्या लिस्नरला जर आजपासून या सगळ्या गोष्टींसाठी सुरुवात करायची असेल, प्रॅक्टिकल स्टेप घ्यायचे असतील, तर ते कसे करू शकतात? बघा, तुम्हाला मग हे वाटू शकतं की मी माझा कोर्स विकण्यामध्ये जबरदस्ती करतोय किंवा मी प्रमोट करतोय. मला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की तुमच्या आयुष्यात मला जर बदल घडवायचा असेल तर तुम्हाला माझ्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. बरोबर. आणि माझ्या पद्धतीनं काम तुम्हाला जर पटत असेल, आवडत असेल तर कंटिन्यू करा, नाही तर सोडूही शकता, त्यात काही टेन्शन नाही. म्हणजे मी फीस सुद्धा रिफंड करतो. सो मी तुम्हाला सिंपल सांगेन, नुसते ज्ञान देण्यापेक्षा माझा आधी सेमिनार बघा, जो फ्री असतो झूम वरती, तो बघा. आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जे काही करताय ते करता 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस उभे करू शकता आणि तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीचे ऍक्च्युअल पैसे कमवू शकता. तुम्हाला ते पटलं तर करा, नाही पटलं तर ऍटलिस्ट त्या मार्गाने काही गोष्टी बाहेर शिका, पुस्तकं वाचा आणि तुमच्या आयुष्यात ते चेंजेस आणा. पण तुम्ही शिकल्याशिवाय, तुमची इच्छा असल्याशिवाय तुम्हाला देव सुद्धा हेल्प नाही करू शकत. मी तर साधारण माणूस आहे, मी हेल्प करू शकतो जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही रूल फॉलो करत असाल तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहे. आणि तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या आसपास तुम्ही जर बघितलं तर 90% पेक्षा जास्त असे लोक आहेत ज्यांना हे सांगणारे लोक नाही आहेत की मी आहे तुला हेल्प करायला, तू कर, तुला काय पाहिजे ते. अशी लोक नाही आहेत बरं का. मी सांगतो तुम्हाला की मी आणि माझी टीम, आम्ही आहोत 8 वर्षापासून लोकांना हेल्प करतोय, आम्ही हेल्प करू. तुम्ही बेसिक 2 गोष्टी, तुमची इच्छा पाहिजे शिकण्याची, ओके, आणि दुसरं तुम्ही रूल फॉलो करायला पाहिजे, आम्ही जे शिकवतो त्याची. तुम्ही ह्या गोष्टी जरी केलात आणि मी जे तुम्हाला 5-6 गोष्टी इन्कमची शिकवणार आहे त्याच्यातली एक जरी नीती, नियम आणि जातीनिशी तुम्ही पाळलात, एक जरी, तुम्हाला लागणारे, पुढच्या पिढीला लागणारे पैसे येऊ शकतात. बरोबर. एवढी ताकद आहे त्या क्षेत्रामध्ये आणि या शिक्षणामध्ये. तुमच्या इच्छेवरती डिपेंड करतं की कसं करायचं आणि कधी करायचं. यायचं असेल तर या, नाही तर दुसरे तुम्हाला आवडत असेल तर तिथे जा, ऍटलीस्ट करा काहीतरी, पण शिका. येस. बरोबर. सो खूप सुंदर असा या गोष्टी आपण आज जाणून घेतल्या. आय होप प्रत्येकाच्या मनात जे काही छोटे मोठे बारीक सारीक चुकीचे बरोबर कोणतेही प्रश्न असतील त्यांचं आपण या ठिकाणी योग्य सोल्युशन द्यायचा प्रयत्न केलाय. आजपर्यंतचा सगळ्यात चांगला पॉडकास्ट झाला माझा रिलेटेड टू फायनान्स, असं मी म्हणायला हरकत नाही. सगळ्यांना नक्कीच आवडला असेल. काही तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील रिलेटेड टू दिस पॉडकास्ट, किंवा अजून एखादी गोष्ट जी तुम्हाला अडचण आली आहे किंवा येत आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी बघितल्या. सगळ्यात महत्त्वाचा तर क्रेडिट कार्डचा फ्रॉड जो होतोय, मला एक अर्धवट गोष्ट माहिती होती, अजून त्याचा दुसरा पर्स्पेक्टिव्ह बघायला मिळाला. त्याच्यानंतर शेअर मार्केट कसं वर्क करतं, ट्रॅपमध्ये आपण फायनान्शियल याच्यात कसे फसतो, तिथून निघायचं कसं, फायनान्शियल एज्युकेशन कसं गरजेचं आहे, फॅमिली एज्युकेशन, फॅमिलीचं फायनान्शियल एज्युकेशन कसं गरजेचं आहे,
तरुणांनी फायनान्सकडे किती चांगल्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे, अदरवाईज पुढे त्यांचं काही खरं नाही. तर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. त्याचबरोबर सर ज्या काही गोष्टी शिकवायचा प्रयत्न करतायत किंवा त्यांनी जो काही एक मिशन सुरू केलंय असं म्हणायला हरकत नाही, की महाराष्ट्राला फायनान्शियल लिटरेट बनवण्याचं. सर त्याबद्दलही आपण जाणून घेतलं आणि जर त्याच्याबद्दल तुम्हाला अजून गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या गोष्टी अप टू डेट करून दिलेल्या असतील. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. सरांच्या टीमबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि इफ तुम्हाला त्यांच्याकडनं गोष्टी शिकायच्या असतील तर तिथून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून आपलं एनरोलमेंट किंवा ज्या काही गोष्टी पुढच्या प्रोसिजर असतील त्या करू शकतात. बरोबर सर? येस, थँक्यू सो मच. मी बरेच पॉडकास्ट केलेले आहेत, पण मी तुमच्यासारखा कोणी बघितलं नाही जो खरंच बिन पैशाचे पैसे न घेता सुद्धा पॉडकास्ट करून लोकांच्या भल्यासाठी काम करणारा आहे. नाहीतर लोक त्यांचे इन्कम बघत असतात, त्यांचे पैसे घेऊनच पॉडकास्ट करत असतात. म्हणजे मी उद्या तुम्हाला कुठल्याही पॉडकास्टमध्ये दिसलो किंवा टीव्हीवरती दिसलो तर समजून घ्या की मी पैसे दिलेले. बरोबर. पण ह्या इथं मी पैसे न देता हे सगळ्या गोष्टी करतोय. मी ते ओपनली सांगतोय की हे करू शकले, कारण की खरंच तुम्हाला पण लोकांच्या आयुष्यात बदल घडवायची इच्छा आहे दिसते. 100%. सो थँक्यू सो मच मला इथं बोलल्याबद्दल आणि माझ्या या मिशनला अजून सपोर्ट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. सो तुम्हाला जर का खरंच ह्या गोष्टी आवडलेल्या असतील तर सरांच्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, ओके, शेअर करा लोकांना. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्कीच लिहून पाठवा, मी तुम्हाला स्पेशली त्याचे उत्तरं पण देईन. थँक्यू सो मच.